महत्त्वाच्या विभागाचा अभ्यास करतोय त्याला काय म्हणतात? कोणाला आठवेल? आता आपण ज्या श्लोकांचा अभ्यास करतोय त्यांना काय म्हणतात? आता आवाज येतो की नाही मला हे पण कळत नाही. हां, परफेक्ट. आता आपण हे ज्या 4 श्लोकांचा अभ्यास करतो याला चतुश्लोकी गीता म्हणतात ना. मी तुम्हाला बोललो होतो चतुश्लोकी गीता आणि चतुश्लोकी भागवतम पण आहे. चतुश्लोकी म्हणजे सर्व गीतेचा सार या 4 श्लोकामध्ये आहे असं म्हणता येईल. तर हां, तर चतुश्लोकी गीतेमध्ये आपण 2 श्लोक बघितलेत. 9व्या आणि 10व्या अध्यायाचा संबंध असा आहे की 9व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात भगवंत अर्जुनला बोलले की तुझं मन माझ्यावरती स्थिर कर. मग भगवंत आपले वेगवेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य आणि विभूती सांगतील की ज्यांना बघून भगवंतांचं स्मरण होऊ शकेल. तर हे एक कनेक्शन आहे. तर पहिल्या 7 श्लोकामध्ये भगवंतांना समजणं कसं अशक्य आहे यावरती भगवंत बोलतात की मला समजणं अशक्य आहे. की अर्जुन लक्ष देऊन ऐक, मी तुला परत सांगत आहे कारण तुझं माझ्यावरती प्रेम आहे. नंतर मला सुरगणा म्हणजे देवता महर्षी जाणू शकत नाहीत कारण मी त्यांचा आदी आहे, मी त्यांचा स्रोत आहे. तर जसा पुत्र वडिलांबद्दल त्यांनी सांगितल्याशिवाय जाणू शकत नाही तसंच देवता किंवा ऋषीसुद्धा मी स्रोत असल्यामुळे माझ्याबद्दल सर्व काही जाणू शकत नाहीत. परंतु जो हे स्वीकारतो की मी अजन्म आणि अनादी आहे तर असा व्यक्ती सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतो. का? कारण अजन्म आहे परंतु जन्म घेतला हे तर माहिती आहे आपल्याला मथुरेमध्ये. तर हा विरोधाभास स्वीकारणं थोडंसं कठीण असतं. आपण म्हटलं की हे सगळं अचिंत्य शक्तीने सॉल्व करता येतं. तर ज्याला हे कळतं की दोन्ही भगवंतांमध्ये परस्पर विरोधी गोष्टीसुद्धा असू शकतात, असा व्यक्ती पापातून मुक्त होतो. बेसिकली याचा अर्थ काय की अशा व्यक्तीला भगवंतांवरती श्रद्धा आहे की कारण ज्या व्यक्तीला श्रद्धा नाही त्याला खूप कठीण, म्हणजे तो स्वीकारणारच नाही की अजन्मा पण आहे आणि जन्म पण घेतो. तर हे एका प्रकारे मला वाटते की श्रद्धेची टेस्ट आहे. मग भगवंत सांगतात की वेगवेगळ्या प्रकारचे गुणांचा पण तेच स्रोत आहेत. तर इथं आचार्य बोलले की हे सर्व गुण का सांगितले की भगवंतांना जाणण्याचे काही माध्यमं आहेत, त्याच्यापैकी जसे समजा बुद्धी वगैरे आहे. तर ह्या सर्व गोष्टी त्रिगुणामध्ये आहेत. त्रिगुणामध्ये म्हणजे कारण आपण बघितलं की सर्ग आणि विसर्ग म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी प्रधान, महत्त्व, अहंकार हे कसे एका एका स्टेपमध्ये येतात. तर प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे, त्यामुळे प्रकृतीपासून जेही काही बनलेलं आहे ते सर्व 3 गुणामध्येच असणार. आणि आपल्याला वाटेल की हे तर स्थूल गोष्टी जसे की दगड, पाणी, माती हे तर ठीक आहे 3 गुणांनी, पण सूक्ष्म गोष्टी ह्या कशा काय 3 गुणांनी? तर त्या पण 3 गुणांनीच आहेत. त्या सूक्ष्म आहेत परंतु भौतिक आहेत. मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म गोष्टी आहेत पण भौतिक आहेत. हे म्हणजे आणखी शुद्ध झालेले नाही किंवा आध्यात्मिक नाही आहेत, म्हणून हे पण गुणातीत नाही आहेत. म्हणून अशा बुद्धीने भगवंतांना जाणणं शक्य नाही आहे. मग भगवंत श्लोक नंबर 6 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशी बुद्धिज्ञान आणि मोहापासून मुक्त असणारे कोण आहेत? महर्षये सप्तपूर्वे चत्वारो मनुसता मदभावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. तर हे 7 महर्षी, 4 चतुष्कुमार 11 आणि 14 मनु 25 हे लोक या विश्वातील सगळ्या प्रकारच्या जीवांचे स्रोत आहेत. तर ते एकदा 1 मिनिट चेक करतो काय बोलत आहेत ते.
सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू माझ्या मनापासून निर्मात होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हां, तर या श्लोकाचा आशय असा आहे की सर्वांचाच स्रोत मी आहे. कारण या जगतामध्ये जे काही निर्मित आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज बघतो, मनुष्य, झाड, जे काही असेल, प्राणी, तर या सगळ्यांचे स्रोत हे 11 प्रजापती आहेत. आणि भगवंत म्हणतात की मी 11 प्रजापतींचा मी स्रोत आहे. त्यामुळे या जगातले सर्व काही भगवंतांपासूनच निर्मित आहे. त्यामुळे ते त्यांना पूर्णपणे जाणू शकत नाहीत. तर ज्या व्यक्तीला हे कळतं की भगवंतांच्या विभूती कशा अकल्पनीय आहेत, तर असा व्यक्ती योग्याने, इथे योगाचा अर्थ होतो भक्ती, तर असा व्यक्ती भक्तीने भगवंतांना जाणू शकतो. किंवा या 7व्या श्लोकाचा आशय असा आहे की जसं की आतापर्यंत 6 श्लोकात काय बोलले की मला कोणी जाणू शकत नाही. 7व्या श्लोकामध्ये असं म्हणतात की परंतु मला जाणू शकतात. कसं आहे? भक्तीच्या साहाय्याने. म्हणून हा 7व्या श्लोकामध्ये हा जो व्यक्ती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या विभूतींना बघून किंवा भगवंतांचं ऐश्वर्य बघून तो भगवंतांना शरणागत होतो किंवा भक्ती करतो. तर अशा व्यक्तीला ज्ञान होऊ शकतं. तर हे झाले 7वा श्लोक. तर आता चतुश्लोकी गीतामध्ये आपण 2 श्लोक बघितलेत. हां, कोण आहे? तर हे पहिला श्लोक आहे चतुश्लोकी गीतामध्ये. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बहुधा भाव समन्विता. तर इथे भगवंत सांगतात की सगळ्याचा काही स्रोत मीच आहे, भव आणि प्रभव, आणि सर्वाचा स्रोत मीच आहे आणि सर्वाचं संचालन मीच करतो. आपण एक उदाहरण बघितलं, कदाचित आपण एखाद्या गोष्टीचा स्रोत असू पण त्या गोष्टीचे संचालक नसू, परंतु भगवंत स्रोत पण आहेत आणि या विश्वाचे संचालक पण आहेत. मग एखाद्या व्यक्तीला हे कळलं की भगवंत स्रोत आणि संचालक आहेत, तर त्याला खरंच कळलं का याची चाचणी ही आहे की तो भक्ती केला पाहिजे. कारण ज्याला हे ज्ञान मिळेल तो आपोआपच भगवंतांची भक्ती करेल. म्हणून आपण तेव्हा चर्चा केली होती की केवळ शैक्षणिक डिग्र्या घेऊन काही फायदा नाही आहे. आणि इथे हे उपादान कारण निमित्त कारण याबद्दल पण आपण चर्चा केली होती. उपादान कारण म्हणजे जो पदार्थ ज्यापासून तयार होते, जसे की मडक्यासाठी माती उपादान कारण आहे. निमित्त कारण म्हणजे जो तयार करतो, तर मडक्यासाठी कुंभार. तर भगवंत या जगासाठी दोन्ही कारण आहेत. कारण पदार्थसुद्धा तेच प्रोव्हाइड करतात. बहिरंग शक्ती त्यांची शक्ती आहे, त्यामुळे उपादान कारण पण तेच आहेत. आणि जी सर्व निर्मिती होती, समजा ब्रह्माजी जरी इथे निर्माता असले तरी मूळ द्रव्य सुरुवातीला भगवंतांपासूनच येतात. ब्रह्माजी कसे आहेत की समजा एखाद्या व्यक्तीने आधीच सर्व ड्रॉइंग वगैरे काढून दिली तर त्या ड्रॉइंगनुसार बांधकाम करणारा जो व्यक्ती असतो तसे ब्रह्माजी आहेत. परंतु जे मूळ आपण म्हणतो ना ब्लूप्रिंट, ते भगवंतांकडूनच येते. म्हणून भगवंत निमित्त कारण पण आहेत. तर आणखीन एक मुद्दा असा सांगितला जातो की या श्लोकामध्ये सगळ्या विभूतींना एका प्रकारे सारांशमध्ये सांगितलं आहे. कारण की ते काय म्हणतात की भगवंत सर्व काही माझ्यापासूनच निर्मित आहे. म्हणजे ते समोर जेही काही वर्णन येईल ते आपल्याला इथे समजायला पाहिजे की हे भगवंतांपासूनच येणार आहे. म्हणून पुढे जे काही विभूतीचं वर्णन येईल त्याला या श्लोकाच्या सहाय्याने आपण समजू शकतो की इथे पण हाच श्लोक त्या विभूतींचा स्रोत आहे. हां, तर नंतर 9व्या श्लोकामध्ये मच्चित्ता म्हणजे पूर्णपणे भगवंतांमध्ये आसक्त असणे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. कनेक्शन काय आहे? हां, तर या 9व्या श्लोकाला आपण अभिधेय श्लोक म्हणून जाणलं. अभिधेय म्हणजे एखादं ध्येय मिळवण्यासाठी
वापरण्याची पद्धत. जसं की समजा आपण म्हटलं ज्यांना निराकार मोक्ष पाहिजे, तर अशा लोकांसाठी अभेदेय कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांगयोग असू शकतो. आणि ज्यांना भगवंतांची सेवा हवी आहे त्यांच्यासाठी अभिधेय आहे भक्ती. तर या श्लोकामध्ये आपण भक्तीच्या प्रोसेसबद्दल बघतो, म्हणून या श्लोकाला अभिधेय श्लोक म्हटलं जातं. अभिधेय म्हणजे पद्धत. तर मच्चित्ता म्हणजे काय? अशा व्यक्तीचं मन भगवंतांबद्दल लोभी असतं. तेव्हा आपण विस्तृत चर्चा केली होती की रागानुगा भक्ती वगैरे यांच्यासाठी मुख्य निष्कर्ष काय आहे. तर मच्चित्ता म्हणजे भगवंतांसाठी ते मन लोभी असतं किंवा भगवंतांच्या स्मरणामध्येच रममान असतं. आणि मतगत प्राणा म्हणजे आपण तेव्हा चर्चा केली होती की जसा आपले शरीर अन्नावरती निर्भर आहे, मग आपण अन्नगत प्राण आहोत की अन्नाशिवाय आपल्याला जगता येत नाही. तसेच हे जे प्रगत भक्त आहेत, 9व्या श्लोकामध्ये ज्यांचं वर्णन आहे, ते भगवंतांवरती आपण जसे अन्नावर निर्भर आहोत ते तसे भगवंतांवरती निर्भर असतात. किंवा थोडक्यात त्यांना भगवंतांपासून विरह सहन होत नाही. आणि दुसरं एक उदाहरण बघितलं होतं की जेव्हा माशाला पाण्यातून बाहेर काढलं जातं तर तो तडफडतो, कारण त्याला पाण्याचाच आश्रय लागतो. तसेच हे जे प्रगत भक्त आहेत त्यांना भगवंतांचा विरह किंवा दुरावा सहन होत नाही. जी तीव्रता आपली अन्नाबद्दल आहे किंवा माशाची पाण्याबद्दल आहे, तीच या भक्तांची भगवंतांच्या सहवासाबद्दल किंवा संघाबद्दल असते. तर मग इथे हे मच्चित्ता म्हणजे लोभी किंवा ॲब्झॉर्ब, मतगत प्राणा म्हणजे भगवंतांवरती निर्भर, बोधयंत परस्परम म्हणजे हे भक्त एकमेकांशी चर्चा करतात म्हणजे दोन आहेत, एक तर श्रवण आणि एक कीर्तन. एकतर एखादी व्यक्ती बोलणार, दुसरा व्यक्ती ऐकणार, किंवा समोरची व्यक्ती बोलेल हा ऐकेल. तर बोधयंत परस्परम कथयंतस्य, बोधयंत आणि कथयंतचे हे दोन अर्थ आहेत. कीर्तन करणे म्हणजे बोलणे आणि श्रवण करणे म्हणजे ऐकणे. तर भक्तांना या दोन्ही क्रियामधूनच आनंदाची अनुभूती होते. मग तिथे आपण बघितलं होतं की भौतिकवादी लोकांना समजत नाही की कसं काय भक्त एवढे आनंदी असू शकतात, कारण त्यांना आनंद म्हणजे भौतिक गोष्टीने काय म्हणतात स्टिम्युलेट करण्यासाठी काहीतरी पाहिजे. जसं समजा मूवी असेल किंवा खाद्यपदार्थ काहीतरी, त्यांना असं कळत नाही की भक्तीमध्ये एकदम सामान्य जीवन जगून पण कसा काय आनंद मिळू शकतो. तसं आपण म्हटलं तर या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ते संयमी. तर भक्तांचा आणि भौतिकवादी लोकांचा ही विचार करण्याची पद्धत एकदम विरुद्ध आहे. म्हणजे तर त्यांना समजणारच नाही की भक्तीमध्ये कसे काय आनंदी असू शकतात. म्हणून आपण म्हटलं होतं की एकदा प्रभुपादांना एका रिपोर्टरने विचारलं होतं की तुम्ही रिक्रिएशनसाठी काय करता, म्हणजे विरंगुळा म्हणून. तर प्रभुपाद बोलले की आमची सर्व पद्धतच विरंगुळा आहे. तर हा श्लोक झाला आपला याचा अभिधेयाचा. चतुश्लोकी गीतेमधला हा 2 नंबरचा श्लोक आहे. याच्यामध्ये अभिधेयाचं वर्णन आहे. अभिधेय म्हणजे ध्येय प्राप्त करण्याची पद्धती. तर आता हे भक्तियोगाचं असल्यामुळे इथे भक्तियोगाचं वर्णन येईल, किंवा आधीच भक्ती न म्हणता आपण या श्लोकाला बघून समजू शकतो की हे भक्तियोगाचं वर्णन आहे. जसं की मच्चित्ता म्हणजे भगवंतांबद्दल लोभी असणं किंवा मन त्यांच्यामध्येच असणं, मतगत प्राणा म्हणजे त्यांच्यावरती पूर्णपणे निर्भर असणं, हे तर फक्त भक्तियोगामध्ये आहे. ज्ञानयोगी अष्टांगयोगी त्यांचा असा संबंध नाही आहे भगवंतांसोबत. म्हणून इथे जे वर्णन होत आहे ते भक्तियोगाचं आहे. आणि म्हणून ही जी हा जो अभिधेय आहे हे भक्तियोग आहे. आणि श्रवण कीर्तन पण भक्तीचे अंग आहेत. अष्टांगयोग ज्ञानयोग यांच्यामध्ये श्रवण कीर्तन नाही आहे. तर म्हणून आपल्याला हे कळतं की हा 9वा श्लोक भक्तियोगाचा आहे, ज्याला आपण अभिधेय म्हणतोय, जे प्राप्त करायचं. कारण आपण चर्चा केली होती ना की वैदिक ग्रंथांमध्ये चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की वैदिक ग्रंथांचा अभ्यास 3 विभागामध्ये करता येतो: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. संबंध म्हणजे जीवाचा आणि ईश्वराचा काय संबंध आहे याच्या संदर्भात जी काही माहिती असेल
त्याला संबंध ज्ञान म्हणतात. अभिधेय म्हणजे त्याचा जे उद्देश आहे, त्याला जे मिळवायचं आहे, तर ते मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते किंवा कुठल्या कुठल्या क्रिया केल्या जातात, त्याला म्हणतात अभिधेय. आणि प्रयोजन म्हणजे जो त्याचं ध्येय आहे किंवा जे त्याचा उद्देश आहे त्याला प्रयोजन म्हणतात. तर भक्तांचं प्रयोजन कसं, भगवंत असणार किंवा त्यांची सेवा असणार. तर हा झाला आपला 9वा श्लोक. हे झालं अभिधेय. आत्ता 10पासून बघूया. आवाज येतोय का बिलकुल येत नाही आहे? येतोय ना, ठीक आहे. मग आता हा श्लोक गाऊया. श्लोक क्रमांक 10. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. तर आता या अभिधेय, जो भक्त अभिधेय म्हणजे भक्ती करतोय, त्याच्यासोबत भगवंतांचं देवाणघेवाण कसं असतं किंवा कशा पद्धतीने त्याच्याशी ते रिसिप्रोकेट करतात, हे श्लोक नंबर 10 आणि 11 मध्ये सांगितलं आहे. तर या 10व्या श्लोकात काय सांगतात भगवंत, की मी बुद्धियोग देतो अशा व्यक्तीला. कोणत्याही व्यक्तीला बुद्धियोग देतो, जो कसा आहे, तेषां सततयुक्तानां, सतत जो माझ्यासाठी किंवा माझ्या संग प्राप्त करण्यासाठी जो सतत प्रयत्न करतो किंवा सतत त्याचे विचार असतात किंवा त्याची अपेक्षा आहे की मला भगवंतांचा संग मिळावा, अशी नित्य ज्याची अपेक्षा आहे, अशा व्यक्तीला मी बुद्धियोग देतो. आणि दुसरं त्याचं वैशिष्ट्य काय असलं पाहिजे, तो प्रेममयी भक्तीमध्ये माझी उपासना करणारा असला पाहिजे. तर कुठल्या व्यक्तीला भगवंत हृदयामध्ये ज्ञान देतात, ज्याला की भगवंतांच्या प्राप्तीची तीव्र इच्छा आहे आणि जो भगवंतांची प्रेममयी सेवा करतो. तर अशा व्यक्तीला भगवंत ददामी बुद्धियोगम, त्याला बुद्धियोग देतो असे म्हणतात. आता हे काय आपण बघूया. आणि मग यामुळे काय होतं, की ज्याला नित्य इच्छा आहे आणि तो प्रेममयी सेवा करतो आणि त्याला आता भगवंतांकडून बुद्धियोग मिळाला, तर मग अशा व्यक्तीचं काय होईल, तर असा व्यक्ती माझा संग प्राप्त करेल. कारण आता ध्येय तेच आहे ना, शेवटचं ध्येय तर भगवंतांच्या संघाची प्राप्ती आहे, त्या संघामध्ये त्यांची प्रेममयी सेवा. तर हा झाला आहे श्लोकाचा सरळ सरळ अर्थ. याच्यापूर्वी आपण बुद्धियोग कुठं अभ्यासलं तुम्हाला आठवतं? हां, तर तिथे बुद्धियोगाची अर्थ काय होता? हां, तेव्हा आपण चर्चा केली होती की बुद्धियोगाचा शब्द अर्थ संदर्भानुसार बदलतो. तिथे संदर्भानुसार आपण बघितलं होतं की तो निष्काम कर्मयोगाचा विभाग होता, म्हणून ते वर्णन तिथे बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग होता. आणि ते आता आपण बघत आहोत की मागच्या श्लोकामध्ये पण बघितले की हे सगळे लक्षणं भक्तीचे आहेत, की कथयंत म्हणजे भगवंतांबद्दल बोलणे, श्रवण करणे किंवा त्यांच्यामध्ये मन गुंतवणे, हे भक्तियोगाचे लक्षणं आहेत. आणि या श्लोकामध्ये पण भक्तियोगाचंच वर्णन आहे की प्रीतिपूर्वकम, भजतां प्रीतिपूर्वकम. भजता म्हणजे आता भक्तीमध्येच भजन होतं भगवंतांचं. तर यामुळे हा श्लोक इथे याचा अर्थ भक्ती होतो. इथे बुद्धियोगाचा अर्थ भक्ती होतो, हे लक्षात ठेवा. कारण जे दुसऱ्या 2 ठिकाणी या शब्दाचा वापर आहे गीतेमध्ये. तिथे भगवंत अर्जुनला म्हणतात, एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धियोगाम तू इमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहाससी. अर्जुन, मी आतापर्यंत तुला सांख्यज्ञान सांगितलं. सांख्यज्ञान म्हणजे आत्म्याबद्दलचे जे बोलले होते ना दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला, आत्म्याला कापता येत नाही, सुकवता येत नाही, ओलं करता येत नाही, तर त्या माहितीला सांख्यज्ञान असं भगवंत अर्जुनला सांगतात की अर्जुन, आतापर्यंत मी तुला ते सांगितलं. त्याच्या पुढे काय सांगणार आहे, एशाम तू अभिहिता सांख्ये बुद्धियोगाम तू इमाम शृणु. याच्या पुढे मी तुला बुद्धियोग सांगणार आहे, तू ते ऐक. आणि या बुद्धियोगाला ऐकून तू जर त्याचं आचरण केलं तर काय होईल, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहाससी. तर या बुद्धियोगाने युक्त होऊन तू कार्य केलं तर तुझे कर्मबंधन नष्ट होतील. तर तिथे निष्काम कर्मयोगाने आपण
बऱ्याच वेळा याची चर्चा केली की निष्काम कर्मयोगाने पण कर्मबंधन नष्ट होतं. निष्काम कर्मयोग आणि भक्तियोग हे दोनच आहेत जे की हृदय शुद्धीकरण करू शकतात. ज्ञान आणि अष्टांग योगाला शुद्ध झाल्याशिवाय त्या योगामध्ये जाता येत नाही. तर तिथे भगवंतांचा आशय होता निष्काम कर्मयोग. आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल की गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. काही ठिकाणी सकाम कर्माचं वर्णन आहे, काही ठिकाणी निष्काम कर्माचं, काही ठिकाणी ज्ञान, अष्टांग, भक्ती. मग असं वाटू शकते की अरे अर्जुन तर भक्त होता, मग हे सगळं त्याला निष्काम कर्मयोग करायला का सांगितलं. तर आपण याच्याबद्दल आधी पण चर्चा केली की अर्जुन केवळ निमित्त आहे आणि त्याच्या निमित्ताने भगवंत आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या मार्गाची माहिती देऊन भक्तीचं श्रेष्ठत्व सिद्ध करतील. तसं तर ऑलरेडी त्यांनी, जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर काही अध्यायामध्ये कुठे ना कुठे ते भक्तियोगाला भगवंत सांगतातच. जसं की आपण एकदम कन्क्लुजनमध्ये 6व्या अध्यायाच्या शेवटी बघितलं होतं की सर्वश्रेष्ठ योगी हा भक्त आहे. तर तिथे पण भक्तीचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं होतं. परंतु तरी अर्जुनला सांगण्याचं कारण की समजा एखाद्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत निष्काम कर्म किंवा ज्ञानयोग बोलत आहेत, तर तिथं असा अर्थ घेतला जातो की अर्जुनची त्यावेळची क्षमता ही क्षमता किंवा पात्रता ही निष्काम कर्मयोगाची आहे. मग जसे भगवंत समोर जातील मग त्याला इतर योगाबद्दल पण सांगतील. तर आपण एकदा 9व्या अध्यायामध्ये बघितलं होतं की तो जो एक श्लोक आहे यत्करोष यदश्नाशी, तर या श्लोकामध्ये थोडा वेगळाच योग सांगितला होता, ज्ञान कर्म मिश्र प्राधान्यभूत भक्ती. तर तिथे आपण बघितलं होतं की अर्जुन म्हणतो की मी कुठला योग करू, तेव्हा भगवंत म्हणतात की तू शुद्ध भक्ती पण नाही आणि कर्मयोग पण नाही आणि ज्ञानयोग पण नाही, तुला हे थोडे मिश्रण करावं लागेल. तर तिथे असं काय सांगतात, कारण परत की त्यावेळेसच्या चर्चेमध्ये भगवंत अर्जुनला त्या पात्रतेचे समजतात आणि म्हणून मग चर्चा करत करत शेवटचा उपदेश देतात, सर्व धर्मान परित्यजा मामेकम शरणमृजा, की या सर्व धर्मांचा त्याग कर. ते धर्म म्हणजे त्याचा अर्थ तो होतो हे प्रधानीभूत, गुणीभूत, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, जे काही सगळे धर्म आहेत. आणि शेवटी तुम्हाला शरणागत हो, म्हणजे कंप्लीट सरेंडर हे फक्त भक्तीमध्ये असतं, म्हणजे तू भक्ती कर. तर हे लक्षात राहिलं पाहिजे का बरे वेगवेगळ्या योगांबद्दल सांगितलं. तर मग दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगून झाल्यावरती भगवंत म्हणतात आता मी बुद्धियोग सांगणार आहे. बुद्धियोगाने तुझं कर्मबंधन नष्ट होईल. तिथे बुद्धियोगाचा अर्थ होतो निष्काम कर्मयोग. आणि या ठिकाणी भगवंत म्हणतात की जे लोक सतत माझं चिंतन करतात किंवा माझ्या सहवासाची किंवा माझ्या संघाची त्यांना अपेक्षा असते आणि प्रेमपूर्वक माझी भक्ती करतात, अशा व्यक्तीला मी बुद्धियोग देतो. आता इथे बुद्धियोग म्हणजे भक्ती आहे, परंतु बुद्धियोग देण्याचा अर्थ काय होतो नेमका तो आपण इथे बघूया. तर याचं चांगलं स्पष्टीकरण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये दिले इतर मोठ्या कमेंट्रीजपेक्षा. तर एक प्रश्न असा विचारला जातो की ठीक आहे, तुम्ही मागच्या श्लोकामध्ये बोलले की ज्याला तुमच्याबद्दल समजेल तो तुमची भक्ती करेल आणि तो तुमच्याबद्दल कथा श्रवण करून त्यांना आनंदाची प्राप्ती होते, परंतु तुमची प्रत्यक्ष प्राप्ती होण्यासाठी त्यांना काय करावं लागेल. आणि अशी ही एखादी जर पद्धत असेल तर ही पद्धत कोण देणार आहे. प्रश्न हा आहे की समजा नाही, जीवाला तुमची प्राप्ती करायची आहे, तर याच्यासाठी कोणता मार्ग आहे किंवा कोणती पद्धत आहे तुमचा प्रत्यक्ष सहवास मिळवण्यासाठी. आणि मग समजा सांगितले की हा मार्ग आहे, मग तो मार्ग देतो कोण. तर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर असं आहे की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तम. ददामी म्हणजे मी देतो, ददा म्हणजे देणे आणि मी म्हणजे भगवंत स्वतःला म्हणतात की ही पद्धत मीच देतो. आणि ही पद्धत काय आहे, बुद्धियोग. बुद्धियोगचा अर्थ आपण बघितला की ते भक्ती होतो. तर ही पद्धत आहे भक्ती आणि भक्ती देणारे आहेत भगवंत. आणि येन माम उपयांती ते, मग याच्या सहाय्याने ते माझी प्राप्ती करतात. तर शब्दाच्या अर्थामध्ये पण दिलं आहे येन माम उपयांती ते, म्हणजे ज्या योगे मला प्राप्त होतात किंवा येऊन पोहोचतात. तर प्रश्न तुम्हाला कळला असेल कोणती पद्धत आहे आणि कोण देतं. तर पद्धत आहे बुद्धियोग म्हणजे भक्ती, देणारे आहेत भगवंत, कारण ते ददा अमी म्हणतात. मी म्हणजे मी स्वतः,
मग याने काय होतं, येना माम उपयांती ते, ते माझी प्राप्ती करतात किंवा माझ्याकडे पोहोचतात. तर याच्यावरती प्रभुपादांनी छान तात्पर्य दिले, आपण ते तात्पर्य बघूया. पान नंबर 375. या श्लोकामध्ये बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, प्रभुपादांनी इथे दुसऱ्या अध्यायाबद्दल सांगितले. आपल्या ध्यानात असेलच की दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आहे आणि आता मी तुला बुद्धियोगांबद्दल सांगेल. तर तिथे अर्थ निष्काम कर्मयोग होता. आता इथे बघा प्रभुपाद काय म्हणतात, या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे. आता या श्लोकात म्हणजे श्लोकानुसार समजून घ्यायचं की कसं, भजतामुळे असेल, ठीक आहे. तर अर्थ विशद करणे, कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि ही सर्वोत्तम बुद्धी होय. तर कृष्ण भावनाभावित कर्म म्हणजे काय, तर भक्ती आहे. भक्तीलाच कृष्ण भावना म्हणतात. तर प्रभुपाद सांगतात की इथे या शब्दाचा अर्थ भक्ती आहे. जरी पूर्वी तो अर्थ निष्काम कर्मयोग असला तरी, कारण संदर्भानुसार या शब्दाचा अर्थ बदलतो. जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो, आता या श्लोकामध्ये कोणता शब्द दर्शवतो की तो भगवत धामात जातो किंवा जाण्याचा प्रयत्न करतो किंवा भगवंताच्या धामाची प्राप्ती करतो? 10व्या श्लोकामध्ये कोणता शब्द आहे? बरोबर. तर आपण आधी पण चर्चा केली होती की प्रभुपादांचं जे तात्पर्य आहे श्लोकातल्या एका शब्दावरचं स्पष्टीकरण असतं आणि बऱ्याचदा इतर ठिकाणी दिलेल्या श्लोकांचं भाषांतर असतं. तर इथे जे प्रभुपाद बोलत आहेत की आपण प्रश्न बघितला होता ना विश्वनाथ चक्र ठाकूरांचा की तुमचा प्रत्यक्ष सहवास मिळवण्यासाठी कोणती पद्धत आहे आणि ते पद्धत कोण देते? तर प्रत्यक्ष सहवास मिळवणे म्हणजे भगवंतांकडे भगवतधामात जाण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा मनुष्य भगवतधामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो, तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटलं जातं. आता हे समजायला क्लिअर आहे की एखादा व्यक्ती भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो म्हणजे भक्तीच आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आणि निष्काम कर्मयोग आणि अष्टांगयोग असण्याची शक्यताच नाही आहे. तर म्हणून इथे बुद्धियोग या शब्दाचा अर्थ भक्ती आहे असं प्रभुपाद इथे स्पष्ट करतात. दुसरे शब्द सांगावायचे तर ज्या योगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग. कारण हे परत उपयांतीबद्दलच आहे. ते येणं माम उपयांती ते म्हणजे या भौतिक जंजाळातून निघून भगवंतांची प्राप्ती करणे. तर हा दुसरा अर्थ तोच आहे. तर बरं, या भौतिक जंजाळातून जाण्यासाठी फक्त भक्तियोग आहे का इतर पण मार्ग आहेत? इतर पण आहेत ना. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग आपण त्यांच्या वेळेस त्यांच्या चर्चेमध्ये बघितलं होतं की ते पण म्हणजे ते निराकार मोक्षाची प्राप्ती करतील, परंतु निराकार मोक्ष पण भौतिक जगाच्या परेच आहे. परंतु मला वाटतं की ते प्रभुपाद भक्तीवर भर देतात म्हणून इथे सांगतात की बाबा भौतिक जंजाळातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे बुद्धियोग आहे. तर अर्थ इथं चर्चा भक्तीची आहे म्हणून असा दिला आहे. तर इतर मार्गाने पण मुक्ती मिळते. आणखीन जर आपण थोडंसं विचार केला तर हे पण कळतं की इतर मार्गामध्ये पण शेवटचे फळ देणारी, शेवटची मुक्ती देणारी भक्तीच असते. कारण ज्ञानम जे तू मयी संन्यसेत असा एक श्लोक आहे 11व्या स्कंदात की शेवटी जो ज्ञानयोगी आहे तो ज्ञानाची प्रक्रिया सोडून देतो आणि त्याच्या ज्ञानाच्या क्रियेमध्ये जो भक्तीचा अंश आहे तो त्याला मोक्ष मिळवून देतो. तर त्याच्या त्या अर्थाने पण म्हणता येईल की अल्टिमेटली सगळं काही भक्तियोगानेच मिळतं. श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परमलक्ष्य आहेत. लोकांना हे माहीत नसते म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्त्वपूर्ण आहेत. तर जोपर्यंत आपल्याला ध्येय माहीत नाही की काय मिळवायचं आहे तोपर्यंत कुणासोबत राहायचं आणि काय करायचं हे कळणार नाही. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याची 12वी सुरू आहे सायन्सची, पण त्याला हे माहिती नाही की पुढे मला कोणत्या फील्डला जायचं, इंजिनिअरिंग साईडला, मेडिकल साईडला, टीचिंग साईड जे काही आहे. तर त्याला ध्येयच निश्चित नसेल तर मग त्याला कळणार नाही की कुठल्या क्लासेसमध्ये गेलं पाहिजे. कारण की इंजिनिअरिंगचे क्लासेस वेगळे असतात, मेडिकलचे वेगळे असतात आणि कोणत्या ग्रुपमध्ये राहिलं पाहिजे. जोपर्यंत त्याला ध्येयच निश्चित नसणार
मग त्याला कसं कळणार काय करायचं ते. तसंच प्रभुपाद इथे म्हणतात की आपल्या जीवनाचं परमध्येय कृष्ण आहे, परंतु हे लोकांना माहिती नसतं. तर हे कळण्यासाठी एक मिनटं, हे कळण्यासाठी वैष्णवांनी प्रामाणिक गुरूंचा सत्संग महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्या संघामध्येच आपल्याला कळते की जन्ममृत्यूच्या परे पण काही आहे, जीवनाचं काही ध्येय पण आहे, सर्वोच्च ध्येय कोण आहे. नाहीतर भक्ताच्या सत्संगात नाही आलं तर कळणारच नाही. कारण असंही इवन भारतामध्ये पण एवढे हिंदू असून कोणाला निश्चित माहीत नाही परमध्येय काय आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर स्वर्गवासी लिहितात, काही घरामध्ये कैलासवासी लिहितात. तर बहुतांश लोकांना माहिती नाही की निश्चित शेवटचं फळ काय, परंतु हे भक्तांच्या संघामध्ये समजतं. तर प्रभुपाद आता ह्या दुसऱ्या उतार्यामध्ये सांगतात, जेव्हा मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते परंतु तो कर्मफलात आसक्त असतो तेव्हा त्याला कर्मयोगी असल्याचे म्हटले जाते. म्हणजे आता हा कर्मयोगी म्हणजे कोण आहे की या व्यक्तीला माहिती आहे की बाबा अंतिम ध्येय कृष्ण आहे, परंतु त्याची समस्या का आहे, तो कर्मफळाला आसक्त आहे. की समजा त्याला प्रतिष्ठा पाहिजे असेल किंवा संपत्ती पाहिजे असेल किंवा भौतिक ज्ञान पाहिजे असेल तर तो व्यक्ती त्याला आसक्त आहे. असे बरेचसे लोक आहेत की जे डोनेशन देतात पण भक्ती नको म्हणतात. ते म्हणतात की तुम्ही दरवर्षी आमच्याकडे जन्माष्टमीसाठी डोनेशन घ्यायला या, आणि ते म्हणजे हसत हसत देतात, परंतु ते कधी जपा करत नाहीत आणि कधी ते भक्ती करत नाहीत. बस त्यांना डोनेशन देतात, बस त्यांना माहिती की बाबा ही चांगली गोष्ट आहे, पण ते करत नाहीत. तसाच हा जो व्यक्ती आहे याला जरी परमध्येय समजलं, परंतु तुम्हाला असं वाटेल की अरे जर परमध्येय समजलं तर मग तो व्यक्ती का बरं ते करत नाही. तर असं नसतं. समजा आता मी तुम्हाला सांगतो की 12वीमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याचं परमध्येय आहे की IIT-मध्ये ॲडमिशन मिळवायचं, परंतु तो आसक्त आहे क्रिकेट खेळण्याला आणि क्रिकेट बघण्याला. तर मग याचा जरी त्याला अंतिम ध्येय माहीत आहे परंतु त्याची आसक्ती खेळायला आहे, मग त्याच्यामुळे तो अभ्यास नाही करू शकणार, आणि अभ्यास नाही करू शकणार म्हणून कशी काय त्या IIT-ची प्राप्ती करणार. तर इथे या उदाहरणामध्ये IIT काय आहे आणि क्रिकेटचा खेळ काय आहे, कोण सांगेल? आवाज येतोय? आज मग तुम्हाला सर्वांना आवाज येतो का? आज मला आवाज येतोय की नाही त्याच्यामुळेच मलाच कॉन्फिडंट वाटत नाही. ठीक आहे. हां, तर आपण इथे या 10व्या श्लोकाची चर्चा करतोय ना, की इथे बुद्धियोग म्हणजे भक्ती आहे आणि हे देणारे भगवंत आहेत आणि या बुद्धियोगाच्या सहाय्याने म्हणजे भक्तीने भगवंतांची प्राप्ती केली जाते. तर प्रभुपादांचा पहिला उतारा, तात्पर्याचा पहिला उतारा बघितला आपण. दुसऱ्या अवतारामध्ये पहिली ओळ आहे की समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला अंतिम ध्येय माहीत आहे की की भगवंत आहेत, परंतु तो कर्मफळाला आसक्त आहे. मग अशा व्यक्तीला कर्मयोगी म्हटले जाते. तर मी तुम्हाला हे समजण्यासाठी उदाहरण दिलं होतं की एखादा मुलगा आहे, त्याला माहिती आहे माझं अंतिम ध्येय IIT-मध्ये ॲडमिशन घेणं आहे. मग कारण मनात आपल्या काय प्रश्न येईल की समजा एखाद्या व्यक्तीला कळलं की कृष्णचं अंतिम ध्येय आहे, मग तो कसा काय इतर गोष्टींकडे वळेल असं आपल्याला वाटू शकतं. तर त्यासाठी मी हे उदाहरण घेतलं की मुलगा 12वीत आहे, त्याला माहिती आहे माझं ध्येय IIT आहे, परंतु तो आसक्त आहे क्रिकेटला. तर त्याला कशी काय त्या परमध्येयाची प्राप्ती होणार? तर आता मला सांगा, हे IIT काय आहे आणि क्रिकेट काय आहे? ओके. हां. आणि हां, तर हां, तेच इथे प्रभुपादांनी सांगितले बघा की तो कर्मफलाला आसक्त असतो. त्याला अंतिम ध्येय भगवंत आहेत हे माहिती आहे, परंतु त्याची आसक्ती कर्मफळाला आहे, म्हणजे भौतिक गोष्टींना, पद प्रतिष्ठा नाव संपत्ती जे काही असेल. तर अशा व्यक्तीला प्रभुपाद म्हणतात की यांना कर्मयोगी म्हणायचे. नंतर एक दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत की त्यांना पण माहिती आहे कृष्ण हेच ध्येय आहेत,
आणि परंतु ते कृष्णाला जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेतात. त्याला ज्ञानयोगी म्हणायचं. तर हे ज्ञानयोगी काय आहेत की म्हणजे जे खरे ज्ञानयोगी आहेत, मायावादी नाही. मायावादी तर खूप गडबड करतात, ते भगवंतांचं स्वरूपच मान्य करत नाहीत. परंतु जे योग्य ज्ञान मार्गाचे साधक आहेत त्यांना माहिती असतं की भगवंत आहेत, साकार रूपात आहेत, परंतु त्यांना निराकार रूपात, निराकार ब्रह्मज्योतीची आसक्ती असते. किंवा भगवंतांबद्दल भक्तांच्या संघात न आल्यामुळे ते प्रेम विकसित होत नाही. तर यांना पण माहिती आहे की परमध्येय कोण आहे, परंतु त्यांची आसक्ती किंवा त्यांचं जाणण्याची पद्धत ज्ञानयोग आहे. तर ज्ञानयोगाने ज्ञानाचा आधार घेतात, म्हणून ते लोक भगवंतांची साकार स्वरूपात तर प्राप्ती नाही करू शकणार, कारण त्यांचा अभिधेय ज्ञानयोग आहे. साकार स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर अभिधेय भक्ती असावी लागते, नाहीतर इतर सर्व गोष्टीसाठी ज्ञान, निष्काम, कर्मयोग आणि अष्टांग आहे. तर आणि मग शेवटी प्रभुपाद भक्तांना स्पष्ट करतात, जेव्हा तू जाणतो की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि कृष्ण भावना व भक्तियोगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो, तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते. हे तर क्लिअर आहे. तर इथे काय केले आहे तात्पर्याच्या दुसऱ्या अवतारात प्रभुपादांनी कर्मयोगी, ज्ञानयोगी आणि भक्तियोगीची व्याख्या दिली. कुणाला काय म्हणायचं. कर्मयोगी ध्येय त्याला माहिती आहे तिघांना पण, परंतु कर्मयोगी फळांना आसक्त आहे. ज्ञानयोगीला पण ध्येय माहिती आहे, परंतु तो ज्ञानमार्गाला किंवा ज्ञानशास्त्राला आसक्त आहे. आणि शेवटचा जो भक्त आहे त्याला परम ध्येय कृष्ण आहेत हे माहीत आहे, आणि तो योग्य अभिध्येय म्हणजे भक्तीचं आचरण करतो, म्हणून त्याला म्हणायचं बुद्धियोगी किंवा भक्तियोगी. नंतर पुढच्या हा उतारा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे सगळ्याकडे भगवद्गीता आहे, हा खूप चांगला उत्तर आहे. प्रभुपादांनी लिहिलेत पान नंबर 375 तिसरा उतारा आहे बघा. एकदम नवीन पॉईंट आपल्याला ऐकायला मिळेल. मी वाचतोय. एक कोणाचा माईक चालू आहे का? माईक ऑफ ठेवा. हां, तर हे तुम्ही लक्ष देऊन ऐका, एकदम महत्त्वाचं सांगतायत प्रभुपाद. एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल, पण तरीही प्रगती करण्याइतपत तो जर बुद्धिमान नसेल, तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात, जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. याचा अर्थ काय की समजा एखाद्या व्यक्तींकडे प्रामाणिक गुरु आहे, जसं की समजा इस्कॉनमध्ये त्याने एखाद्या गुरुवर्गाकडून कुणाकडून तरी दीक्षा घेतली आहे. त्याने दीक्षा घेतली म्हणजे त्याला गुरु आहे, आणि संस्था इस्कॉनशी तो संबंधित पण आहे. परंतु काय होते की सगळे जे आपल्या इस्कॉनमधले भक्त आहेत ते सगळेच एवढे म्हणजे इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंडचे नसतात. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय म्हणता येईल की असे हे निष्काम, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग अशा क्लिष्ट गोष्टी समजणे किंवा वेगवेगळ्या रसांबद्दल पण समजणे, ह्या सामान्य व्यक्तीला थोडंसं कठीण जातं हे समजायला. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना भगवंतांची किंवा त्यांच्या संबंधाची प्राप्ती होणार नाही. कारण तुम्ही आता बघत असाल की बरेचसे जे भक्त आहेत ते खूपच सिंपल आहेत. फक्त मुंबई किंवा पुण्याच्या एरियामध्ये थोडीशी सोफिस्टिकेटेड लोक असतात, बाकीकडे आपले भक्त सामान्य आहेत. म्हणजे जास्त एवढं शास्त्राबद्दल समजणारे किंवा समजण्याची काय म्हणतात क्षमता असणारे नसतात. तर मग अशा वेळेस प्रभुपाद म्हणतात की अशा व्यक्तीला भगवंत स्वतः हृदयातून ज्ञान देतात, कारण की त्याच्याकडे तर क्षमता नाही आहे. माझं ती क्षमता कोण भरून काढणार, तर भगवंत स्वतः भरून काढतात. तर पण असं करण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे. ठीक आहे की त्याला एवढं जास्त IQ नाही की हे सगळ्या किचकट गोष्टी समजतील, मग त्याच्याकडून फक्त हे अपेक्षित आहे. याकरिता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे. त्याने श्रीकृष्णा प्रित्यर्थ प्रेमभावाने काहीतरी कर्म केले पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जास्त किचकट गोष्टी, इंटेलेक्च्युअल गोष्टी समजत नाही आहेत, परंतु जर व्यक्ती एकदम काय म्हणतात उत्सुक आणि आतुर असेल की मला भगवंतांची प्राप्ती करायची आणि तो सेवेमध्ये आनंद घेतो आहे, की जरी त्याला बौद्धिक स्तरावर फार काही समजत नसेल,
पण तरीसुद्धा तो एकदम प्रेमाने सेवा करतो. असे खूप भक्त आहेत बऱ्याच ठिकाणी. वृंदावनमध्ये वृंदावन मंदिरात एक भक्त होते, ज्यांनी बरेच वर्ष आधी किचनमध्ये नाही विग्रहांची सेवा केली. नंतर ते खूपच वृद्ध झाले तर ते चरणामृत वाटण्याची सेवा करायचे. तर जे अद्वैत स्वामी महाराज बोलले होते की मी जेव्हा पण वृंदावनला येतो तर यांना बघून मला खूप प्रेरणा मिळते की हे किती प्रेमाने वर्षानुवर्षे सेवा करत आहेत. तर असे पण सिंपल भक्त असतात. म्हणून सगळं काही समजलं त्यालाच प्राप्ती होईल असं नाही आहे. तर पण आवश्यकता ही आहे की उत्सुकता आतुरता असली पाहिजे आणि आनंदाने सेवा केली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, जास्त शास्त्र माहिती असणारे पण भक्त असतात, परंतु त्यांना सेवा म्हटलं की आवडत नाही किंवा जमत नाही, आणि केली तरी थोडेसे चिडचिड करून किंवा पूर्णपणे मन न लावता करतात. त्याच्यापेक्षा समजा एखाद्या व्यक्तीला शास्त्र माहीत नाही आहे, परंतु त्याला गुरूंनी किंवा वरिष्ठांनी जी सेवा सांगितली आहे तो एकदम आनंदाने करतो, तर तो जास्त लवकर प्रगती करू शकतो. कारण जास्त माहिती असण्यापेक्षा माहितीचं फळ काय, शेवटी प्रेमपूर्वक सेवा ना. तर याच्यामुळे जे दोन गोष्टी आपल्याला समजायच्या, एक गोष्ट म्हणजे की समजा एखादे भक्त सिंपल असले म्हणून ते भक्तीमध्ये प्रगती करणार नाहीत असं नाही आहे. आता जर दुसऱ्या स्कंदाचा तुम्ही वाचन केलं तर समजणं खूप कठीण आहे. गौरांग प्रभू बोलले होते की मी जेव्हा याचं वाचन केलं होतं मला काहीच कळलं नव्हतं. कारण नंतर भक्तांना केव्हा कळलं, जेव्हा भानुस्वामी महाराजांनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची टीका इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या अध्यायाच्या समजायला लागल्या. याचा अर्थ काय, नाहीतर समजतच नाही की एकमेकाशी कनेक्टेड कसं आहे. तर असं असू शकतं, परंतु याचा अर्थ असा नाही की तो भक्त प्रगती करणार नाही. परंतु असंही नाही की तुमच्याकडे बौद्धिक क्षमता आहे पण तुम्हाला असं वाटते की सेवेनेच मला भगवंत मिळतील, मला काही ऐकण्याची गरज नाही, श्रवण करण्याची गरज नाही किंवा समजण्याची गरज नाही, तर ते पण चुकीचं आहे. तर त्या भक्ताला जरी समजत नसलं तरी तो श्रवणासाठी उत्सुक असतो, की त्याला श्रवण एक सेवा वाटते. परंतु आपण जर इथून असा अर्थ घेतला की नाही समजलं तरी मनातून भगवंतच बुद्धी देतील किंवा ज्ञान देतील, तर तसं नाही होणार. कारण आपल्याला समजण्याची क्षमता आहे, आपण त्या क्षमतेचा उपयोग केला पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण चर्चा केली ना की ऐश्वर्य ज्ञान पण जाणून घेतलं पाहिजे, फक्त लीलेचं श्रवण नाही करायचं, भगवंतांच्या ज्या सृष्टी निर्मितीच्या लीला आहेत त्या पण वाचल्या पाहिजे. नाहीतर आपल्याला कृष्णाच्या 10व्या अध्यायातल्या ज्या लीला आहेत त्या खूप सामान्य वाटतील किंवा गैरसमज होईल. तर गैरसमज कोणता, आपल्यासारख्या लोकांचा होतो. परंतु जे एकदम सिंपल आहेत त्यांचा गैरसमज होत नाही, कारण त्यांनी ते सहज स्वीकारतात की ठीक, कृष्ण परम आहे आणि कृष्णाने जेही काही केलं ते चांगलंच आहे. तर तशा व्यक्तीला प्रगती भगवंत मनातून करून देतील. परंतु जर क्षमता आहे पण तरीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, मग ते योग्य नाही. हे मला थोडक्यात बेसिकली हे दोन्ही बाजू सांगायच्यात की याचा दुरुपयोग पण आपण नाही घेतला पाहिजे. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्याइतपत जर भक्त बुद्धिमान नसेल, परंतु तू भक्तिभावित कर्म करण्यास प्रामाणिक आणि समर्पित असेल, तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात. तर कोण सांगेल इथे प्रभुपाद कोणत्या शब्दाबद्दल बोलत आहेत या ओळीमध्ये? तो भक्तिभावित कर्म करण्यास प्रामाणिक आणि समर्पित असेल तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात. श्लोकातल्या कोणत्या ओळीवर आहे? ददानी बुद्धियोगम तम, की अशा व्यक्तीला बुद्धी किंवा ज्ञान मी स्वतः देतो. तर तुम्ही कदाचित गुरुपूजेमध्ये ऐकलं असेल, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, की दिव्य ज्ञान हे हृदयामध्ये प्रकाशित होतं. आणि असंही फक्त ग्रंथांना वाचून सगळ्या गोष्टी नाही समजत. थोड्याफार प्रमाणे समजेल, पण बुद्धीच्या सहाय्याने सर्व समजण्याचा प्रयत्न केला तर नाही समजत. जशी जशी आणखीन समोर प्रगती होईल, आणखीन जे भगवंतांच्या प्रेमाच्या संदर्भातले जे काही वर्णनं आहेत त्याला गुरूंच्या आणि वैष्णवांच्या अनुग्रहाने समजता येतं. तर इथे दोन्ही बाजू आपण बघितल्या, की कारण असं होऊ नये की बाबा एखाद्या भक्ताला समजा सिंपल वाटतं तर त्याची प्रगती होणार नाही, असं नाही आहे.
तर हा श्लोक प्रयोजनबद्दल सांगत आहे. तर कोण सांगेल की प्रयोजन म्हणजे काय आणि या श्लोकात कुठे सांगितले प्रयोजनबद्दल? तुम्ही हँड रेज करा जर तुम्हाला सांगायचं असेल तर. बघा, मी प्रश्न हा या स्लाईडमधल्या पहिल्या मुद्द्यावरून मी विचारतोय. हा श्लोक प्रयोजनबद्दल सांगतो. तर मी म्हणतोय प्रयोजन म्हणजे काय आणि याचं कुठल्या ओळीशी संबंध आहे? हा ठोंबरे माताजी सांगा. हां, आणि या श्लोकामध्ये कोणत्या ओळीमध्ये सांगितलं आहे? ठीक आहे, तुमचं प्रयोजनचं बरोबर आहे. हां, बघा, मी तुम्हाला एकदा हे आहे ना, प्रयोजन एकदम सिम्प्लिफाय करतो. प्रयोजन म्हणजे आपल्याला भक्तियोगीन शेवटी मिळवायचं काय? शेवटी आपल्याला काय मिळवायचं आहे? भगवंतांचा संग, भगवंतांचं धाम, भगवंतांची त्यांच्या धामामध्ये सेवा, हे मिळवायचं. मग आपलं प्रयोजन ते आहे. आता तुम्हाला हे कळलं असेल. तर मला श्लोकामध्ये कुठली ओळ हे सांगते ते सांगा प्रयोजनबद्दल. बरं, ठीक आहे. या श्लोकामध्ये काय मिळतं हे कुठल्या ओळीत सांगितलं आहे? किंवा काय मिळते आणि ते कुठे आहे या श्लोकामध्ये? ठीक आहे, मी परत प्रश्नाला चेंज करतो की हां, आता तुम्हाला कळलं असेल की मी काय सांगतोय. प्रयोजन म्हणजे आपल्याला काय मिळवायचं, भक्ती करून काय पाहिजे? भगवंतांच्या धामात जाऊन त्यांची प्रेममयी सेवा करणे किंवा त्यांच्याशी नातं निर्माण करणे. आता येन माम उपयांती ते, येन माम उपयांती तेचा तुम्ही शब्दार्थामध्ये आपण अर्थ पण बघितला होता की ज्या योगे मला प्राप्त होतात किंवा येऊन पोहोचतात. आता भगवंतांना प्राप्त होणे म्हणजे त्या व्यक्तीचं प्रयोजन झालं ना सिद्ध, किंवा त्यांना प्रयोजन मिळालं. प्रयोजन म्हणजे अंतिम ध्येय मिळालं. आणि हे कुठल्या ओळीमध्ये आहे तर उपयांती, की यामुळे ते माझ्याकडे येतात. आता तुम्हाला क्लिअर आहे का आणखीन कन्फ्युजन आहे? समजलं? प्रयोजन ही संकल्पना समजली का? प्रयोजन असंही आपण बोलता बोलता म्हणतो ना की अरे हे सर्व करण्याचं प्रयोजन काय आहे, कशामुळे तुम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे? तर प्रयोजन म्हणजे ते करून मिळवायचं आहे काय. तर मिळवायचं काय आपल्याला, की कधी तुमचं याच्यामुळे कन्फ्युजन झालं असेल की आपण म्हणतो की कृष्णप्रेम आपलं प्रयोजन आहे किंवा भगवंतांची सेवा आपली प्रयोजन आहे. ते ते सर्व उत्तर बरोबर आहेत. हं. परंतु अल्टिमेटली भगवत धामामध्ये भगवंतांची सेवा हे पण प्रयोजन आहे. हां, अश्विनी माताजी. हां, येस माताजी. हां, हां, हां. हां, बरोबर आहे. म्हणून म्हणून मला असं वाटलं. तर ठीक आहे. आता मी त्याला आणखीन हे करतो. तर भगवत प्रेम हे नक्कीच आपलं प्रयोजन आहे. पण जर आपण या श्लोकाचा अभ्यास केला ना, तर इथे भगवंतांकडे जाण्याबद्दल वर्णन आहे. आणि ते पण आपलं प्रयोजन आहे ना. शेवटी आपल्याला हे भौतिक जगत सोडून भगवंतांच्या सोबत राहण्यासाठीच तर आपण प्रयत्न करतोय. म्हणजे इथून निघून अ, त्यांची त्या धामात सेवा करणे हे पण आपलं प्रयोजन आहे. पण ठीक आहे, कदाचित त्या प्रेम या शब्दामुळे कन्फ्युजन झालं असेल. परंतु हे सगळे प्रयोजन आहेत. इथे उपयांती ते हा शब्द आला म्हणून आपण भगवत धामाची प्राप्ती या अर्थाने याचा अभ्यास केला. हां, हां. तर मागच्या श्लोकात सांगितले की तुष्यंतीच्या रमंतीच्या, की ते त्यांना माझ्याबद्दल श्रवण कीर्तन करून खूप आनंद मिळतो. मग इथे प्रश्न असा केला जाईल की हो, त्यांना आनंद मिळतो, पण अ, ते तुझा साक्षात्कार कसा काय होईल? तू तर अनंत आहेस आणि हे लोक कसे काय तुला जाणून घेतील? तर इथे आचार्याने असं सांगितले की मी त्यांना बुद्धी देतो, ज्याने ते माझी उपासना करू शकतील आणि माझी प्राप्ती करू शकतील. कारण जीव असाही स्वतःच्या बळाने भगवंतांना समजू शकत नाही आणि प्राप्तही करू शकत नाही. तर इथे जे बुद्धियोगम ददामी, तर म्हणजे भगवंत जी बुद्धी देतात याचा अर्थ की भगवंत भगवत साक्षात्कारासाठी जे आवश्यक आहे ते भगवंत देतात. आता नको आणखीन जास्त किचकट होईल. भक्ती कोणाकडून मिळते हे संकल्पना नको अभ्यास सध्या घ्यायला.
तर फक्त हे इथे एवढं लक्षात ठेवा की जरी भगवंत अनंत असले तरी त्यांच्या कृपेनेच साधकाला त्यांची प्राप्ती होऊ शकते. आणि त्याच्यासाठी ते जे काही हृदयामध्ये ज्ञान देतात ते म्हणजे बुद्धियोग. इथे बुद्धियोगाला भक्तियोग म्हणतो. कृष्ण या आयुष्याचे उद्देश आहेत आणि त्यांना प्राप्त करण्याचा मार्ग भक्ती आहे हे जाणणे म्हणजे बुद्धियोग. आता बुद्धियोगालाच बघा, तुम्ही जर तात्पर्य वाचला तर 2-3 व्याख्या मिळून जातील. त्याच्यामुळे मोठामोठी अर्थ आपल्याला घ्यावा लागेल की बुद्धियोग म्हणजे भक्तीच आहे किंवा बुद्धी म्हणजे भगवंतांची साकार स्वरूपात प्राप्ती आहे. तर एकसारख्याच गोष्टी आहेत ते. जर भक्त प्रामाणिक असेल पण जर प्रगती करण्यास समर्थ नसेल तर भगवंत त्याची हृदयातून मदत करतात. मला तरी या श्लोकामधला हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटला. बाकी पण गोष्टी आहेत त्या टेक्निकल आहेत, परंतु याच्यामुळे ज्या भक्तांना समजा थोडंसं कठीण जात असेल, असेही बरेचसे भक्त आहेत की कदाचित त्यांना वाचन पण करता येत नसेल, याचा अर्थ असा नाही की त्यांना भगवंतांची प्राप्ती नाही होणार. जर त्या भक्ताची आतुरता असेल आणि तो भगवंतांचं नामश्रवण, नाम जप, सेवा एकदम आनंदाने करत असेल किंवा प्रेमाने करत असेल तर त्याला नाहीही शास्त्र आलं तरीही तो भगवंतांची प्राप्ती करेल. कारण भगवत प्राप्तीसाठी जेही काही आवश्यक आहे ते भगवंत त्याला हृदयातून देतील. कारण सर्वांचं ज्ञान भगवंतांपासूनच येतं असं कुठं सांगितलं गीतेमध्ये? तुम्हाला मी परत प्रश्न विचारतो. पण त्याच्यामध्ये पूर्ण श्लोक काय आहे? तर स्मृतीम ज्ञानम अपोहनम हे शब्द महत्त्वाचे आहेत. ज्ञान म्हणजे भगवंतांबद्दल ज्ञान. आणि समोर काय म्हणतात? सर्वस्व अहम. भगवंत सुरुवातीला काय बोलले? सर्वस्व अहम हृदय सन्निविष्टो, की मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे आणि मीच ज्ञान आणि मीच विस्मृती देतो. म्हणजे समजा एखादा भक्त खूप सिंपल आहे परंतु त्याच्या हृदयात तर भगवंत आहेत, कारण सर्वस्व अहम हृदय सन्निविष्टो सगळ्यांना लागू पडतं आणि त्याला ज्ञान देऊ शकतात कारण भगवंतच ज्ञानाचा स्रोत आहेत आणि ते त्याच्या हृदयामध्येच आहेत. आणि ते म्हणतात की मी त्याच्या हृदयामध्येच ज्ञान देतो. म्हणजे हे कदाचित तुम्हाला टेक्निकल वाटतं, मला माहिती नाही, पण हे 2 श्लोक छान जुळतात. की भक्त प्रामाणिक असेल परंतु समर्थ नसेल तर हृदयातून भगवंत मदत करतात. हृदयातून भगवंत का मदत करू शकतील? कारण ते सर्वांच्या हृदयात आहेत. आणि बुद्धियोग किंवा ज्ञान कसं देतील हृदयामध्ये? दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, कारण भगवंतच ज्ञानाचा स्रोत आहेत. तर अशा भक्ताला थोडक्यात आपण, काही भक्त सामान्य असतील, एकदमच सिंपल असतील आणि त्यांना समजा असं काही जास्त शास्त्राचं ज्ञान नसेल परंतु सेवा प्रेमाने करतात, तर अशा भक्तांना कमी नाही लेखलं पाहिजे किंवा त्यांचा अपराध नाही केला पाहिजे. कधी कधी असं होऊन जातं की समजा एकदम सोफिस्टिकेटेड जे मुंबईचे भक्त आहेत त्यांना बघून कदाचित व्यक्ती थोडासा आदर देतो, परंतु जे इंटिरियर महाराष्ट्रातले जे भक्त येतात महाराजांच्या यात्रेमध्ये ते खूप सिंपल असतात. बिचाऱ्यांना FM कसं चालू करायचं ते पण समजत नाही. त्याच्यामध्येच त्यांचे 10-15 मिनटं वेस्ट होतात. क्लास महाराजांचा इंग्लिशमध्ये असतो, परंतु त्यांची ती ऐकण्याची आतुरता असेल की आम्हाला पण श्रवण करायला मिळावं, तर ते आतुरतेनेच भगवंत त्यांना आवश्यक जे आहे ते सर्व काही देतील. तर एखादा भक्त सिंपल दिसला म्हणून त्याला कमी लेखू नये, तो अपराध होईल. आणि दुसरी गोष्ट की जर आपल्याकडे क्षमता असेल तर आपण हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपण स्वतःसाठी याचा दुरुपयोग नाही करू शकत की मी तर हृदयातून भक्ती करतो, मला काही वाचण्याची गरज नाही. तर इथे हा श्लोक संपला. तर बेसिकली या श्लोकामध्ये काय होतं की जे माझी सतत, म्हणजे सततचं पण एक वर्णन आहे, पण जाऊ द्या जास्त किचकिट होईल. मी अशा भक्तांना बुद्धी देतो. कुठे देतो? हृदयामध्ये. कोणत्या भक्तांना देतो? तेषाम सततयुक्तानां, जे नेहमी माझ्या प्राप्तीची इच्छा करतात आणि त्या इच्छेसाठी काय करतात? भजतां प्रीतिपूर्वकम, प्रेममयी सेवा करतात. त्यांना जरी ज्ञान नसेल परंतु प्रेममयी सेवा करतात आणि इच्छा आहे माझ्या प्राप्तीची. मग अशा भक्तांना मी त्यांच्या हृदयामध्ये बुद्धियोग किंवा ज्ञान देतो. मग याने काय होईल? येन माम उपयांती, ते सामान्य भक्त जरी असले तरी ते माझी प्राप्ती करू शकतील.
तर हा श्लोकाचा सारांश झाला. आता आपण पुढचा श्लोक करूया. आज ऑलरेडी लेट झाले. आणखीन एक श्लोक तरी व्हायला पाहिजे, म्हणजे चतुश्लोकी कंप्लीट होईल. या श्लोकावरती तुमचा काही प्रश्न आहे? 10 नंबरवरती नाही ना. आणि आता हा जो मुद्दा आला होता ना, की भगवंत त्याच्या हृदयामध्ये मदत करतात, त्या मुद्द्याला अनुसरूनच हा पुढच्या श्लोकामध्ये पण वर्णन आहे. तिथे पण म्हणजे वाचायला छान वाटतं, की थोडंसं होप गिव्हिंग आहे ना, की बाबा असं नाही की केवळ खूप सारं शास्त्र आलं म्हणजे त्यालाच भगवंत प्राप्त होईल, असं नाही आहे. तर हा श्लोक आपण गाऊया. 11 नंबरचा चतुश्लोकी गीतेमधला शेवटचा श्लोक, पान नंबर 376 आहे. मी याचं जशाच तसंच कॉपी पेस्ट केलं, त्याच्यामुळे संधी छेद न झाल्याने वाचायला कठीण जाऊ शकतो. तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाश्यामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तर इथे भगवंत काय म्हणतात, की प्रश्न असा केला जातो आहे की बाबा हे जीव तर अनंत काळापासून या जगामध्येच आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनावरती खूप काही भौतिक इच्छांचे संस्कार झालेले आहेत. आणि मन जर फक्त भौतिक इच्छांनीच जर भरलेलं असेल तर मग तुम्ही अशा हृदयामध्ये बुद्धी कशी देणार? किंवा विश्वनाथ चक्र ठाकूरांच्या याच्यामध्ये असा प्रश्न विचारला आहे, की तुम्ही मागच्या श्लोकामध्ये बोलले की मी बुद्धियोग देतो. म्हणजे ॲक्च्युली तिथं पण ज्ञान आहे. कुणाचं तरी हे ऑन आहे वाटतं, काय म्हणतात त्याला, स्पीकर म्यूट करा कोणाचं आहे. हां, तर ठीक. तर विश्वनाथ चक्री ठाकूर काय सांगतात, की बाबा तुम्हाला तर ज्ञानाशिवाय प्राप्त करणं शक्य नाही, की तुम्हाला मिळवायचं असेल तर ज्ञान पाहिजे. आधी तुम्ही ऐकून घ्या, मग तुम्हाला कळेल म्हणजे कसे बोलतायत ते. तर ज्ञान पाहिजे, आणि कारण ज्ञानच नसेल तुमच्याबद्दल तर ते प्रयत्न तरी कसे करतील? तर भगवंत इथे म्हणतात की त्या व्यक्तीला ज्ञानाची काहीच गरज नाही आहे. तर आता इथे हे कुठलं ज्ञान आहे? जे की निराकार ब्रह्माचं जे ज्ञान आहे, जो ज्ञानयोग आहे ना, त्या ज्ञानाची काही गरज नाही असे भगवंत म्हणतात. कारण मी त्याला हृदयामध्ये ज्ञान देतो, भक्तीचं ज्ञान देतो, आणि भक्तीचं ज्ञान हे त्रिगुणातीत आहे. परंतु ज्ञानयोगाचं किंवा निराकार मार्गाचं ज्ञान हे त्रिगुणातीत नाही आहे, ते सत्वगुणी आहे. म्हणून भगवंत म्हणतात की त्याला या सर्व गोष्टींची काहीच गरज नाही आहे. या सर्व गोष्टींची म्हणजे हे ज्ञानमार्गाच्या साहाय्याने काही जाणून घेण्याची काही गरज नाही. कारण भगवंत म्हणतात की त्यांनी जरी मला नाही मागितलं की माझी कृपा व्हावी, तर मी स्वतःच आतुर आहे अशा भक्ताला ज्ञान देण्यासाठी. तर परंतु त्या भक्ताचं वैशिष्ट्य काय होतं, की तो सतत युक्त आहे, प्रेममयी सेवा करतो, म्हणजे त्याचा प्रेमभाव आहे, जरी त्याला नसलं समजलं तरी. तर हे विश्वनाथ चक्री ठाकूरांचं होतं. आता आपण बलदेव विद्याभूषणचं बघूया. हां, तर बलदेव विद्याभूषण काय म्हणतात? हां, आता मागचं नाही लक्षात राहील तरी चालेल. तो मुद्दा मी विश्वनाथ चक्र ठाकूरांच्या तात्पर्यातून सांगितला होता. ठीक आहे, मी एकदा तो परत सांगतो, की तुम्हाला प्राप्त करण्यासाठी ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान नसेल तर ते प्रयत्न तरी कसे करतील? तर भगवंत म्हणतात नाही, कुठल्याच ज्ञानाची गरज नाही आहे. मी त्याला बुद्धियोग म्हणजे जे ज्ञान देतो ते भक्तीचं ज्ञान आहे त्याच्या हृदयामध्ये. आणि जे ज्ञानाबद्दल म्हणत होते की ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला कसं काय मिळता येईल, तर ते ज्ञान सत्वगुणी आहे. त्या ज्ञानाची त्याला काहीच गरज नाही, ते नसलं तरी चालेल, आणि मीच त्याला हे ज्ञान देण्यासाठी आतुर आहे. तर हा एक अर्थच. आता याला पकडून या तात्पर्यामध्ये चांगले मुद्दे येतील तेव्हा आपण बघूया. तर मग प्रश्न असा आहे की बाबा या व्यक्तीच्या हृदयात तर किती अनंत काळापासून काय काय इच्छा आहेत, आणि या इच्छा आहेत म्हणजे यालाच अंधकार म्हणतात, किंवा यालाच अज्ञान म्हणतात, किंवा याला स्वभाव, वासना, आणखीन काय म्हणता येईल, स्वभाव, वासना, इच्छा, अंधकार,
तमः असे शब्द वापरले जातात की हृदयामध्ये जे काही भौतिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. तर हे सर्वांचा अर्थ तोच होतो, भौतिक इच्छा. तर मी माझ्या कृपेने त्याच्या हृदयातील अंधकार दूर करतो. तेषाम एवानुकंपार्थम. बघा, तेषाम म्हणजे त्याला, एवा अनुकंपार्थम. अनुकंपा म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल, अनुकंपामध्ये एखाद्याला नोकरी मिळाली. अनुकंपा म्हणजे कृपा, किंवा त्याला काय म्हणता येईल, मदत करण्यासारखं. तर अशा भक्ताला मी अनुकंपा किंवा माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने, त्याने नाही मागितले तरी, तर मी अशा भक्ताला त्याच्या हृदयामध्ये असलेलं अंधकार दूर करतो. आता हृदयामध्ये असलेला अंधकार म्हणजे तुम्ही लक्षात, मी म्हटलं तुम्हाला की अंधकार, वासना, स्वभाव, इच्छा, या सगळ्यांचा अर्थ तोच होतो की भौतिक इच्छा किंवा भौतिक इच्छेसाठी जमा झालेले संस्कार, यालाच अंधकार म्हणतात. नाहीतर हृदयामध्ये अंधकार आहे म्हणजे काय आहे, तर जेव्हा आपण हृदय वगैरे इथे म्हणतो तेव्हा आपण फिजिकल हृदयाबद्दल बोलत नाही. जसं की समजा आपल्या छातीमध्ये जे हृदय आहे, ज्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत, तर त्या हृदयाबद्दल तर आपण बोलत नाही. म्हणजे इथे हृदय म्हणजे चित्त म्हणू शकता तुम्ही. तर या चित्तामध्ये किंवा सूक्ष्म स्तरावरचं, तिथे ज्या आपल्या इच्छा साठवलेल्या आहेत, त्याला भगवंत, त्या अंधकाराला मी दूर करतो असं म्हणतात. मग अंधकाराला दूर करण्यासाठी काय लागेल? समजा एखाद्या रूममध्ये अंधकार आहे, त्याला दूर करण्यासाठी काय करावं लागेल? लाईट चालू करावं लागेल, लगेच अंधकार दूर होऊन जाईल. तर भगवंत म्हणतात की त्या हृदयामध्ये जो अंधकार आहे मी दूर करतो. तर एकदा परत बघू. तेषाम एवानुकंपार्थम, त्याला मी कृपा दाखवतो. अहम म्हणजे मी कुठे आहे? आत्मभाव असतो, त्याच्यामध्येच आहे. त्याच्यामध्ये म्हणजे हृदयामध्ये. आपण बघितलं ना, सर्वस्याच्या अहम हृदय सन्निविष्टो. आणि तिथे असून मी काय करतो? नाशयामी. आता नाशयानी किंवा नष्ट करणं हे तर मराठीमध्ये पण शब्द आहे, की नष्ट करतो, दूर करतो, संपवतो, विझवतो, मुक्त करतो. हे सगळे अर्थ सारखेच आहेत. कशाला? अज्ञानजम तमः. अज्ञानामुळे जो तमोगुण निर्माण झाला आहे. आता तुम्ही याला परत कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही. याचा अर्थ होतो भौतिक इच्छा. तमोगुणामुळे निर्माण झालेला अंधकार. तर याला फक्त भौतिक इच्छा लक्षात ठेवा. मग अंधकाराला दूर करण्यासाठी लाईट लागतो. तर मी पण ज्ञानदीपेन भास्वता, ज्ञानाच्या दीपाने. आता आपल्याला माहिती आहे ना, तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यू मा अमृतर्गमय. त्याचं तमसो मा ज्योतिर्गमय, तर ॲक्च्युली ती जी ओळ आहे ना, ती एक्झॅक्टली इथे लागू पडते. तमसो मा ज्योतिर्गमयचा अर्थ कुणाला माहिती आहे? तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युम मा अमृतर्गमय. नंतर शेवटची ओळ शांती 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 आहे. तमसो मा ज्योतिर्गमय हे तुम्ही कधी ऐकलं? हां. तर आता मी तुम्हाला एवढं जे वर्णन सांगितलं ना, त्याच्यावरून पण तुम्ही गेस करू शकता की तमसो म्हणजे काय असेल, ज्योती म्हणजे काय असेल. हां. तर हा अंधकार काय आहे? अंधार काय आहे? हां, अज्ञान किंवा भौतिक इच्छा. आता म्हटलं नाही, सगळे एकच गोष्टी आहेत. अंधकार, अज्ञान, भौतिक इच्छा, संस्कार, स्वभाव. हां. तर इथे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधकारातून, तमस म्हणजे अंधकार, तर अंधकारातून ज्योतीकडे जायचं. म्हणजे याचा अर्थ काय होतं की अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे म्हणजे भौतिक इच्छापासून शुद्ध भगवत इच्छेकडे जायचं. तर असा त्या वाक्याचा अर्थ आहे, तमसोमा ज्योतिर्गम, की बाबा अंधकारात राहू नका, ज्योतीकडे किंवा प्रकाशामध्ये जा, म्हणजे हा अंधकार दूर झाला पाहिजे. मृत्युर्मा अमृतम गमय, हा मृत्यूमय जगात नका राहू, अमृतत्वाची प्राप्ती करा. आणखीन एक काहीतरी शब्द त्याच्यामध्ये, तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय, आणखीन शेवटची ओळ शांती 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 असं आहे. तर ती ओळ बघा इथे बरोबर लागू पडते, तमसोमा ज्योतिर्गमय. तर भगवंत काय म्हणतात की या व्यक्तीच्या हृदयामध्ये जो अज्ञानाचा अंधकार आहे, आता इथे अज्ञानाचा अंधकार म्हणजे तमसो, आणि त्याला मी कशाने नष्ट करतो? ज्ञानदीपेनं. आता हे तर लॉजिकल आहे की जिथे अंधकार असेल तर दिवा लावावा लागेल.
ज्ञानदीपेने भासवतात. तर त्या श्लोकात काय सांगितले त्या ओळीमध्ये, ज्योतिर्गमय, ज्योती म्हणजे ज्योत असते ना, ती पण प्रकाश देते. तर हा त्याचा अर्थ आहे की अशा भक्ताला मी त्याच्या हृदयामध्ये असतो, तिथून त्याचा अज्ञानमय अंधकार दूर करतो. कशाने? ज्ञानाच्या दिव्याने. आता हा ज्ञानाचा दिवा कोणता आहे, कोण सांगेल एवढ्या चर्चेतून? ज्ञानाचा दिवा म्हणजे काय? बरं ठीक आहे, इथे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? हां, भक्तीचे ज्ञान, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला एकदा पूर्वी बोललो होतो ना की ज्ञान शब्दाचे पण संदर्भानुसार खूप अर्थ होतात. की जसं आपण समजा शाळा कॉलेजमध्ये जे शिकायला जातो त्याला पण ज्ञान म्हणतात. आणि मी शरीर नाही आत्मा आहे याला पण ज्ञान म्हणतात. आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला किंवा त्यांच्याबद्दल आपण ज्या विविध पद्धतीने उपासना करतो त्या सर्व माहितीला पण ज्ञान म्हणतात. म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ज्ञानावरती टीका केलेली आठवेल की अरे ज्ञानयोगी असे असतात, ते भगवंतांना प्रेम करत नाही. तसं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल, जसं की श्रेय श्रुती भक्ती मुद्दसी विभो क्लिश्यंती हे केवल बोध लब्ध हे, अशा बऱ्याच ठिकाणी. तर जेव्हा पण ज्ञानावरती टीका केली जाते ना, तर ते ज्ञान म्हणजे निराकार मोक्षाचं ज्ञान आहे. परंतु भक्तीच्या ज्ञानावरती टीका नाही केली जात, जरी शब्द सारखे असले तरी. म्हणून जर ज्ञान शब्द आला तर सगळीकडे एकच अर्थ होत नाही. जेव्हा टीका असते तेव्हा अर्थ तो निराकार मोक्षाबद्दलचं ज्ञान त्याला म्हणतात, किंवा मायावादी ज्ञान पण म्हणू शकतो. पण इथे जे ज्ञान आहे ते भक्तीचं ज्ञान आहे. या भक्तीच्या ज्ञानाने मी त्याच्या हृदयातील अंधकार दूर करतो, असे भगवंत सांगतात. तर हां, अंधकार दूर करणे म्हणजे भौतिक इच्छा दूर करणे. तर हे जर लक्षात ठेवलं ना, अंधकार, स्वभाव, संस्कार, वासना या सगळ्याचा अर्थ तोच आहे की भौतिक इच्छा किंवा भौतिक इच्छा पूर्ण केल्यामुळे निर्माण झालेले इम्प्रेशनला काय म्हणणार आपण, छाप जी पडली त्याच्यामुळे. तर या सगळ्याचा अर्थ तोच आहे. म्हणून अंधार दूर करणे म्हणजे भौतिक इच्छा दूर करणे, ज्याला आपण निष्काम कर्मयोगाच्या वेळेस परत परत म्हणतो ना, हृदय शुद्ध तेच आहे, भौतिक इच्छा नष्ट करणे. तर ज्ञानाचा दिवा म्हणजे भक्तीचं ज्ञान आहे. भक्तीचं ज्ञान म्हणजे काय? भगवंतांचं नाव, रूप, गुण, लीला याच्याबद्दल जी माहिती आहे. समजा आता आपण हे ऐकतोय भगवंतांनी जे सांगितलं किंवा त्यांचं या भक्ताबद्दल कसा भाव आहे ते पण ज्ञान आहे. किंवा आपण एखाद्या वेळेस भगवंतांच्या सौंदर्याचं वर्णन ऐकतो ते पण ज्ञान आहे. किंवा भगवंतांची एखादी लीला ऐकतो, जसे की समजा दामोदर लीला आहे, ते पण ज्ञान आहे, परंतु ते भक्ती ज्ञान आहे. तर या ज्ञानाच्या साह्याने मी आता ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एकदम हिंट तुम्हाला कळेल का बघा. समजा माझ्या हृदयामध्ये खूप भौतिक इच्छा आहेत अनंत जन्मापासून, त्याच्यामुळे हृदयामध्ये अंधकार आहे. तर ते दूर करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी आज जास्तच कठीण सांगतो की काय? हां, ओके. आता कृष्ण भावनेमध्ये युक्त असलं पाहिजे म्हणजे हा एक मोठा शब्द झाला. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? हां, भक्ती पण ब्रॉड शब्द झाला. भक्तीमध्ये काय करायचं? हां, त्या सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर आहे. तर मी तुमचं ठीक आहे या मुद्द्याकडे परत लक्ष घेतो. ह्या स्लाईडवरती बघा, ज्ञानाचा दिवा म्हणजे भगवंतांच्या नाम, रूप, गुण आणि लीला आदीचे ज्ञान. तर जेव्हा आपण दामोदर लीला ऐकतोय ना, तर तेव्हा आपल्या हृदयातला अंधकार दूर होतोय, जरी आपल्याला कळत नाही आहे. कारण ही लीला म्हणजेच भक्तीचं ज्ञान किंवा भक्तीचा दिवा आहे. किंवा आपण जेव्हा कालियाच्या लीलामध्ये भगवंतांच्या सौंदर्याचा अभ्यास केला होता, तर ते केवळ ऐकून हृदयातलं अंधकार दूर होतो, भौतिक इच्छा दूर होतात. पण आता ते असं समजत नाही की जसं की कधी कधी आपण बाहेरून गोळी खाल्ल्यावर मग ताप कमी होतो, असं नाही आहे. तिथे केवळ बसून ऐकणं, भगवंतांचं नामजप करणं या गोष्टी आणि प्रसाद घेणं, भक्तांची सेवा करणे, या सगळ्यामुळे हृदयातला अंधकार दूर होतो. जर समजा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की अरे भक्ती करा हृदय शुद्ध होतं. तर त्याचा एक्झॅक्टली रेफरन्स कुठं आहे तर हा श्लोक तुम्ही सांगू शकता की बघा बाबा, इथे सांगितले भगवंतांनी की ज्ञानाच्या दिव्याने मी त्या भक्ताच्या हृदयातला अंधकार दूर करतो.
आणि ज्ञानाचा दिवा म्हणजे काय, आता हे भक्तियोग आहे म्हणून भक्तीच्या गोष्टी. तर म्हणून आपण जेव्हा बसून ऐकतोय तर आपला वेळ वाया जात नाही आहे, तर हृदय शुद्ध होते. हां माताजी, तुमचा काय प्रश्न आहे? हां हां, तेव्हा पण आपण बोललो होतो की हे जे ज्ञान आहे भक्तीचं ज्ञान आहे. कारण हे ज्ञान शब्द काय बऱ्याच वेळेस येतो म्हणून कन्फ्युजन होतं. तर हां, ते ज्ञान तिथे भक्तीच होतं. कारण भगवंत त्या अध्यायामध्ये अर्जुनला शुद्ध भक्तीबद्दल सांगत आहेत. कारण त्याच्या इमिजिएटली दुसऱ्या श्लोकामध्ये भक्तीचं काय वेगवेगळ्या प्रकारचे गुण सांगितले जातात. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगम धर्म सुसुखम कर्तुम अव्ययम. तर ते सगळे भक्तीचे लक्षण आहेत. आणि तिथे धर्म म्हणजे आपण मग भागवतामधून बघितलं होतं की परधर्म भक्ती आहे, म्हणून इथे धर्माचा अर्थ होतो भक्ती. म्हणून जरी असं वाटलं की कुठे सांगितलं की हे जे ज्ञान विज्ञान आहे ते भक्ती आहे, तर ते दुसऱ्या श्लोकामध्ये स्पष्ट होतं की हे जे वैशिष्ट्य आहेत ते भक्तीचे आहेत. ज्ञानयोगाचे अष्टांगयोगाचे कर्मयोगाचे नाही आहेत. राजविद्या राजगुह्यम त्यांना म्हणत नाही. कारण प्रभुपाद बोलले होते की गुह्य, आपण तेव्हा 3 स्तर बघितले ना, गुह्यम गुह्यतर गुह्यतम, 3 लेवल बघितल्या होत्या. त्यात प्रभुपाद बोलले गुह्य म्हणजे आत्मज्ञान, गुह्यतर म्हणजे ते प्राधान्य भक्तीचं वगैरे ज्ञान, आणि एकदम गुह्यतम म्हणजे जे काही खूपच सिक्रेट आहे ते म्हणजे भक्ती. तर या सगळ्या गोष्टीतून तिथे पण आपल्याला समजते की ज्ञान आणि विज्ञान ते भक्तीबद्दल आहे. हां, तर हे थोडंसं मला मेडिटेशनसाठी चांगलं वाटलं की समजा आपण एखाद्या वेळेस क्लासमध्ये बसलो आहे आणि फक्त ऐकतो आहे, तर जर आपल्याला हे जर जाणीव असेल ना की फक्त या ऐकण्यामुळे माझं हृदय शुद्ध होतं आहे, तर तिथे लक्ष पण लागेल आणि काहीतरी मिनिंगफुल करतो आहे असं वाटेल. किंवा तुम्ही एखाद्या वेळेस प्रसादाची सेवा करताय, तर केवळ त्या प्रसादाच्या सेवेने तो स्वयंपाक करण्यानेच आपलं हृदय शुद्ध होतं. तर स्वयंपाक तर भरपूर लोक करतात, हॉटेलमध्ये पण लोक नोकरी करतात स्वयंपाक करण्याची, 8-8 तास स्वयंपाक करतात, पण त्या स्वयंपाकाने त्यांचं हृदय शुद्ध नाही होणार, कारण तिथे त्यांचा उद्देश भक्ती नाही आहे. परंतु जेव्हा आपण स्वयंपाक भगवंतांसाठी किंवा भक्तांसाठी करू, तर तिथं तर त्रास तर होणारच. गरम असतं सर्व काही, हवा पण व्यवस्थित नसते, पण हे खूप मोठी गोष्ट करतो आहे आपण. तर मला तरी स्वतःच्या मेडिटेशनसाठी हे चांगलं वाटलं की जेव्हा आपण जप करतो आहे, जेव्हा आपण क्लास ऐकतो आहे, जेव्हा आपण वाचन करतो आहे, जेव्हा आपण सेवा करतो आहे, जेव्हा आपण प्रसाद घेतो आहे, तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटलं पाहिजे की एका एका गोष्टीसोबत मी माझ्या हृदयातील जे काही अनंत जन्मापासून जमा केलेला अंधकार आहे तो हळूहळू दूर होत आहे. असं झाल्यामुळे काय होईल, आपल्याला त्या क्रियेमध्ये थोडंसं मन लागेल आणि काय म्हणतो रुची निर्माण होईल. नाहीतर जप करताना कधी कधी कसं होतं, तर माझं पण की कंटाळा येतो, अरे सकाळी जप नाही झाला, मग नंतर कशा तरी माळा ओढायच्या. पण समजा 2 मिनटं बसून आपण जर विचार केला की मी का हा जप करतो आहे, याने काय होणार आहे, तर अनंत जन्मापासूनचं जे काही मी जमा केलं आहे त्याला मला खाली करायचं आहे, त्याच्यासाठी हा जप आहे. तर तेव्हा जपाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तर आपण आता इथे समोर बघूया, हा कंप्लीट करायचा ना. हां, हा मुद्दा परत आला बघा. जर भक्त प्रामाणिक असेल पण प्रगती करू शकत नसेल, तर अशा प्रामाणिक भक्ताला भगवंत स्वतः मदत करतात. मागच्या याच्यामध्ये आलं होतं ना, मागच्या श्लोकामध्ये कोणत्या शब्दानं सांगितलं होतं की त्याला मी स्वतः मदत करतो. हां, ददामी बुद्धियोगम. हां, लक्षात ठेवा ना की काय देतात. मी जास्तच किचकट करतो का माहीत नाही. समजा आपण तेव्हा पण चर्चा केली होती, समजा बाबा एखादे सिंपल बॅकग्राऊंडचे भक्त आहेत ज्यांना वाचन पण करता येत नाही, मग अशा भक्तांना काय होणार. आपण म्हटलं की भगवंत ते सर्वांच्या हृदयात आहे, सर्वच्या अमृती सन्निविष्टो, आणि मग स्मृती ज्ञान, त्यांच्यापासूनच ज्ञान येतं, मग हृदयामध्येच त्या भक्ताला ज्ञान देणार, आणि त्या ज्ञानाला तिथे ददामी बुद्धियोगम म्हटलं आहे. तर इथे पण तो मागच्या श्लोकात जरी नाही संदर्भ घेतला, तर या ठिकाणी पण आपण समजू शकतो. बघा इथे म्हटलं की अहम अज्ञानजम तम नाशियामी आत्मभावस्तु ज्ञानदीपेन, की या अज्ञानामुळे जो अंधकार निर्माण झाला आहे मी त्याला त्या ज्ञानदीपाने दूर करतो. तर इथे पण समजा एखाद्या भक्ताला अशा काही टेक्निकल गोष्टी येत नसतील,
पण तो जर प्रामाणिक प्रयत्न करत असेल, आनंदाने सेवा करत असेल, तर इथे पण भगवंतच त्याच्या हृदयामध्ये या ज्ञानाच्या दिव्याने त्याचे सगळे काही संस्कार जे असतील ते नष्ट करतील. एकदम छान आहे ते दोन्ही श्लोक, एकदम रसिक वाटले मला. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही छान छान मुद्दे सांगितले. प्रभुपाद काय म्हणतात की चैतन्य महाप्रभू ना एकदा दक्षिण भारताच्या यात्रेवरती गेले होते आणि एकदा वृंदावनला गेले होते. तर वृंदावनला जाताना ते बनारसवरून गेले. बनारस म्हणजे काशी. तर तेव्हा काशीमध्ये मायावादी लोक खूप असायचे. मायावादी लोक म्हणजे जे म्हणतात की भगवंतांचं रूप राम, कृष्ण, विठ्ठल हे सगळं एक भ्रम आहे किंवा माया आहे आणि याच्या पलीकडे जो निराकार आहे तो श्रेष्ठ आहे आणि आपण सगळे त्या ब्रह्माचे तुकडे आहोत. शेवटी आपण एकच होणार आहोत. मी आणि तुम्ही एकच आहे, आपल्यामध्ये काहीच फरक नाही आहे. त्याच्यामुळे ते हे वाक्य असे वाक्य वापरतात, तत्त्वमसि सोहम सर्वम खलु इदम ब्रह्म. तर हे वैदिक वाक्य आहेत, परंतु त्याचा दुरुपयोग करतात. तर हे ज्ञान, हे मायावादी त्यावेळेस भरपूर होते काशीमध्ये. आता आहेत की नाही माहीत नाही. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा वृंदावनला जाताना काशी बनारसला गेले, तेव्हा तिथे गेल्यावरती महाप्रभू रस्त्यामध्ये संकीर्तन करायचे. कारण आपण कोणताही महाप्रभूंचा फोटो बघितला तर जास्त करून संकीर्तनचेच फोटो असतात आणि विग्रह तर संकीर्तनाच्या मुद्रेमध्येच असतात की एक हात वर आणि एक हात खाली, नृत्य करत आहेत, संकीर्तन करत आहेत. तर महाप्रभू तेव्हा बनारसमध्ये असं वेगवेगळ्या गल्लीमध्ये संकीर्तन करत फिरत होते आणि तिथे काही भक्त पण होते, जसे की तपन मिश्रा आणि चंद्रशेखर वैद्य असे काही भक्त त्या ठिकाणी. तपन मिश्रा तर बरोबर आहे. तर हे भक्त पण आता त्यांच्यासोबत काही अजून पण आले असतील संकीर्तनाला. तर तिथे जे बनारसमधले जे मायावादी होते त्या मायावादींचा एक प्रमुख व्यक्ती होता. तर त्याचं नाव होतं प्रकाशानंद सरस्वती. तर बघा, मायावादी लोकांची अशीच नावं असतात, आनंद, पुरी, भारती, तीर्थ, अरण्य असे त्यांचे टायटल असतात. तर हा होता प्रकाशानंद सरस्वती. हे असे नावं त्यांचे खूप असतात, प्रकाशानंद, सदानंद, चिदानंद, आणखीन काय असे आनंदवाले भरपूर असतात. आता प्रेमानंद महाराजांचं तसं नाही, परत कन्फ्युजन होईल. तर हे प्रकाशानंद सरस्वती चैतन्य महाप्रभूंना बघून हसत होते की अरे हा व्यक्ती संन्यासी आहे, संन्यासी होऊन शास्त्राचं अध्ययन करायचं, मी आणि ते ब्रह्म एकच आहे जाणून घ्यायचं, आपल्याला ब्रह्मामध्ये कसं विलीन व्हायचं याचा अभ्यास करायचा, तर हे सोडून हे काय इकडे रस्त्याने नाचत फिरले, असे प्रकाशानंद सरस्वती बोलले होते. आणि आताही बरेच लोक म्हणतात. ठीक आहे, आपला क्लोज ग्रुप आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, आचार्य प्रशांत म्हणून एक खूप फेमस व्यक्ती आहे यूट्यूबवरती आणि त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप मोठं असल्यामुळे लोक त्यांना खूप मानतात. मला वाटतं काहीतरी IITN IAS अशा एक्झाम पण त्यांनी पास केल्या होत्या. तर ते पण एकदा बोलले होते की शास्त्र में किधर बोला है नाचने गाने के लिए. तर असे बोलणारे आताही लोक आहेत, तेव्हाही होते. शास्त्र में किधर बोला आहे तर मग वारकरी का वेडे आहेत का सगळे. काय इंद्रायणी काठी नाचती वैष्णव भाई रे, हा एक श्लोक आहे. अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नंतर आपल्या तर याच्यामध्ये भागवतामध्ये पण आहे, कृष्ण वर्णम तिशा कृष्णम सांगो पांगास्त्र प्रार्थनम यज्ञ संकीर्तन प्रायर. तर संकीर्तन तर एका ठिकाणी बसून तर नाही करू शकत व्यक्ती, एका ग्रुपमध्ये जावं लागेल ना. तर हे संकीर्तन करणे याला वारकरी संप्रदायामध्ये पण आधार आहे, भागवतांचा पण आधार आहे. परंतु त्यावेळेस आणि आताही हे असे काही लोक असतात की जे म्हणतात की ज्यांना बुद्धी नाही आहे, ते लिटरली असे म्हणतात की ज्या लोकांना कमी बुद्धी आहे, ज्यांना कठीण शास्त्र समजत नाही, ते भाऊक लोक असे नाचतात फिरतात, असे लोक म्हणतात, आत्ता पण म्हणतात. तर तो प्रकाशानंद सरस्वती पण चैतन्य महाप्रभूंना तसाच बोलला. प्रभुपाद तिथे छान लिहितात पुढे, तात्विक पान नंबर 376 वर, तात्विक कधी कधी भक्तांची आलोचना करतात, कारण त्यांना वाटते की बहुतेक भक्त हे अज्ञानरूपी अंधकारात आहेत आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत भोळे भाबडे भाऊक आहेत, असं त्या लोकांना वाटतं. प्रभुपाद पुढे काय म्हणतात, परंतु हे काही सत्य नाही. असे अनेकानेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. आता सांगा कोणकोणते लोक होते असे. पान नंबर 376 वरची ही ओळ, असे अनेकानेक विद्वान पंडित आहेत किंवा होते ज्यांनी भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. काही नावं सांगा.
तुम्हाला कॉमन सेन्सनं आन्सर येऊन जाईल. असं म्हणजे मेमरीवरती किंवा याचा अर्थ काय असं करण्याची गरजच नाही आहे. ठीक आहे, आणखीन सिम्प्लिफाय करतो. अशा काही लोकांची नावे सांगा की ज्याने भक्तीबद्दल भरपूर स्पष्टीकरण आणि लिखाण वगैरे दिलेलं आहे आणि ज्यातून स्पष्ट होतं की भक्ती ही भावुक नाही, याच्यामागे पण भरपूर सिद्धांत आहे. अजून नाही तुम्हाला कळलं? हां हां, बरोबर बरोबर, परफेक्ट. माझ्या लक्षात प्रभुपद आधी नाही आले, तुम्ही एकदम परफेक्ट पकडले. प्रभुपदांनी बघा एवढे पुस्तकं दिलेत ना. आता एवढे सगळे पुस्तक कशासाठी आहेत? हे लिहायला डोकं तर लागेल. तर सामान्य व्यक्तीचं काम नाही. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा आहे, त्याच्यामध्ये पण किती सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता जास्त संस्कृत पाहिजे असेल तर जीव गोस्वामी, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, त्यांचे भक्तिरसामृत सिंधू, लघु भागवतामृत, बृहद भागवतामृत, तत्वसंदर्भ, हरिनाम चिंतामणी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे ग्रंथ, बलदेव विद्याभूषणचे ग्रंथ, रामानुचार्यांचे ग्रंथ, मध्वाचार्यांचे ग्रंथ. तर हे या सगळ्यामध्ये तर खूप गहन तत्त्वज्ञान दिलेलं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की जरी या मायावादींना वाटतं की हे भक्त हे भाऊक आहे, त्यांना काही माहिती नाही आहे, पण असं नाही आहे. भक्तीचं पण तत्त्वज्ञान खूप गहन आहे. परंतु भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा सार असा आहे की भगवंतांचं नाम जप श्रवण वगैरे करणे. आणि त्यांच्या त्या मायावादामध्ये काय, ते लोक असे एकदम वृक्ष असतात की जास्त असं काहीतरी चांगलं खायचं नाही किंवा कठोर काहीतरी शरीराला त्रास द्यायचा, त्यांची ही जास्त साधना असते. आणि वाचनामध्ये पण सर्व काही भ्रम आहे, या जगात काहीच चांगलं नाही आहे, सर्व काही घाण आहे, असे ते म्हणजे एकदम शुष्क गोष्टीकडे जास्त त्यांचा हे असतो, कल असतो. आणि जेव्हा ते बघतात की भक्त मस्त उड्या मारत आहेत, प्रसाद खात आहेत, तेव्हा ते त्यांना सहन होत नाही की अरे हे हा कुठला मार्ग आहे असा. परंतु हा मार्ग आहे, त्यांना कोणी सांगितलं त्या कठीण मार्गाकडे जायला. तर हां, हे प्रभुपादांनी ते स्पष्ट केलं. आता हे ओळ, ह्या पुढची ओळ आणखीन छान आहे. मागच्या श्लोकात जशी आली होती तशीच परत आहे. परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथांचा लाभ करून घेतला नाही. आता असा कोणता व्यक्ती असेल की ज्याने आपल्या गुरूच्या ग्रंथांचा लाभ करून घेतला नाही? गेस करा. गेस म्हणजे सामान्य समाजामध्ये कोण लोक आहेत की ज्यांना कदाचित प्रभुपादांच्या ग्रंथांचा लाभ नाही होणार? आवाज क्रॅक होतोय. मायावादी तर नाही. आता हे बघा वाक्य तुम्ही ऐकाय. परंतु एखाद्या भक्ताने, हां हे वाक्य ऐका एकदा. एखाद्या भक्ताने, मायावादी भक्त नाहीत ना. परत तुम्हाला मी सांगतो. परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथाचा लाभ करून घेतला नाही, म्हणजे कोण लोक असतील असे? साधे सिंपल लोक ना. मागच्या श्लोकामध्येच आपण चर्चा केली ना की त्यांना भाव आहे, श्रद्धा आहे, आनंदाने सेवा करतात, पण असे कदाचित निरक्षर असतील किंवा अशा काही संकल्पना समजत नसतील. आता समजा प्रभुपादांनी एवढे ग्रंथ दिले, पण आता आजही असे काही लोक असतील की त्यांना नाही जमणार ते वाचायला किंवा सगळ्या किचकट गोष्टी समजून घ्यायला. तर मग अशा लोकांच्या बाबतीत काय होतं? परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथांचा लाभ करून घेतला नाही, तरीसुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करत असेल तर श्रीकृष्ण त्याला त्याच्या अंतःकरणातून सहाय्य करतात. बघा मागच्या श्लोकामध्ये पण तोच आशय होता, इथे पण तोच आहे. मागच्या श्लोकामध्ये हृदयामध्ये मी बुद्धियोग म्हणजे ज्ञान देतो असं सांगितलं आहे. या श्लोकामध्ये हृदयामध्ये मी ज्ञानाचा दीप लावतो आणि त्याच्यामुळे अंधकार दूर करतो असं सांगितलं. दोन्ही ठिकाणी भगवंत स्वतः काळजी घेतात असं सांगितलं आहे. तर हां, म्हणून कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही. याकरिता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्ती केली पाहिजे. ज्या काही त्याला जे शक्य आहे, नाम जप सेवा, हे एवढं केलं तरी. तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट सांगतो मी. एकदा इथून विद्यापीठमधून काही डिओटी पास होऊन गेले होते, हे मी ऐकलं आहे. तर चौपाटी मंदिरामध्ये गोविंदास कॅफे आहे
तर गोविंदास कॅफेमध्ये तो डिवोटी ज्यानं विद्यापीठ केलं तो बसला आणि समोर एक गृहस्थ होते, त्यांच्या ओळखीचे असतील. तर मग विद्यापीठ पास केलेल्या व्यक्तीने त्यांना विचारलं, तुम्ही भागवतम वाचलं का? तर आता गृहस्थांना एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, घर नोकरी सगळं सांभाळायचं, याच्यामध्ये बऱ्याच जणांना नाही वाचून होत किंवा कंप्लीट होत नाही. तर ते बोलले नाही. तर हा व्यक्ती बोलला की तुम्ही भगवत धामात जाऊ शकत नाही. तर याचा अर्थ जो बोलला त्यांनी या श्लोकांना वाचलं नसेल. विद्यापीठ केलं, डिग्री मिळवली, पण हा श्लोक नाही समजला. तर आवश्यक आहे का की प्रत्येकाचं वाचन झालंच पाहिजे तरच भगवद्धाम मिळेल? नाही. परंतु सिंपल लोकांसाठी आपण त्याचा दुरुपयोग नाही करायचा की अरे चालते नाही तर नाही वाचला, असं नाही. सामान्य जे भक्त असतात ना, भोळे बाबडे, त्यांना आधुनिक तत्त्वज्ञानानं वाटते की विवेकबुद्धी असल्या वाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, मायावादी. तर अशा लोकांकरिता भगवंत या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्त्वाचे ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो. त्याच्यामुळे भक्तीमध्ये कोणालाच निराश होण्याची गरज नाही आहे की अरे मला वाचन करता येत नाही, मला श्लोक पाठ नाही, कशाचीच गरज नाही. फक्त प्रेममयी सेवेचा भाव असला पाहिजे. भगवंत अर्जुनाला सांगतात की केवळ तर्कवादाने परमसत्याचे पुरुषोत्तम भगवंतांचे ज्ञान होणे शक्य नाही. तर्कवादाने म्हणजे हे जे मायावादी लोक असतात ना, ते काय म्हणतात की अरे मी शरीर नाही आहे, मी हे दगड नाही आहे, मी हवा नाही आहे, मी पाणी नाही आहे, मी याच्या परे कोणीतरी आहे, याच पद्धतीने ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तर्क लावायचे वेगळे. तर ते प्रभुपाद काय म्हणतात की तर्कवादाने परमसत्याचे ज्ञान होणे शक्य नाही, कारण परमसत्य इतके महान आहे की केवळ मानसिक प्रयासाने परमसत्याचे ज्ञान किंवा त्याची प्राप्ती करणे संभव नाही. कारण तुमचं मनाने तुम्ही प्राप्त करू शकले म्हणजे तुमचं मन परमसत्यापेक्षा आणखीन सत्य होऊन जाईल, ते तर शक्य नाही. मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले पण त्याच्या ठाई जर भक्ती नसेल किंवा भगवंतांवर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे परमसत्याचे कदापि ज्ञान होणार नाही. केवळ भक्तीनेच परमसत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे, तर हे छान शब्द आहे, ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात. शुद्ध भक्ताच्या हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्यसम श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञानरूपी अंधकार तात्काळ नष्ट होतो. आपण इथं ज्ञानदीप सांगितलं श्लोकामध्ये. प्रभुपादांनी आणखीन एक दुसरी संकल्पना घेतली की सूर्य असल्यावर असं नाही की सूर्य उगवला आणि 1 किलो अंधार बाकी आहे, अरे नाही 1 किलो अंधार गेला, असं होतच नाही. सूर्य आला म्हणजे पूर्ण अंधार जाणार. हा प्रभुपादांनी एक आणखीन प्रसिद्ध श्लोक आहे, कृष्ण है सूर्यसम माया है अंधकार, यहाँ कृष्ण तहा नाही मायार अधिकार. त्याचा हे भाषांतर वाटतं आहे. लाखो जन्मात झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय हे विषयरूपी धुळीने आवृत झालेले असते. परंतु जेव्हा तो भक्तीमध्ये निमग्न होतो आणि निरंतर हरे कृष्ण मंत्राचे नामस्मरण करतो तेव्हा ती धूळ त्वरित नाहीशी होते. आता हे सांगा मला, हे खूप वेळा आपण याला गातो. कुठला श्लोक, कुठली आरती, कुठली पूजा, त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की धुळीने आवृत्त झालेले जे मन आहे ते नामस्मरणाने शुद्ध होते. दररोज सकाळी आपण मंगल आरतीमध्ये असतो ते. बरं ठीक आहे, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे. आणखीन नाही कळलं तुम्हाला? चैतन्य शिक्षाष्टक माहीत आहे? चेतोदर्पणमार्जनम भो महादावाग्नि निर्वापणम श्रेय कैरव चंदिका वितरम विद्यावधू जीवनम. हे ऐकले की नाही ऐकले? आवाज येतो की नाही मला तेच कळत नाही आहे. तर तिथे सांगितलं आहे ना की या केवळ नामस्मरणाने हे जे दर्पण आहे म्हणजे मनरूपी दर्पण, तर त्याच्यावरचा अंधकार दूर होतो. तर हे चैतन्य शिक्षाष्टकामधला पहिलाच काय म्हणतात त्याला स्टांजा आहे. चेतोदर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम
सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर हे जे श्रीकृष्ण संकीर्तन आहे म्हणजेच नामजप आहे. तर दोन्ही अर्थ होतात. तर याच्या सहाय्याने काय होतं, चेतोदर्पण मार्जन होतं. मार्जन म्हणजे धुणे आपण म्हणतो ना, कदाचित तुम्हाला हा शब्द माहिती नाही. मार्जन म्हणजे धुणे. चेतोदर्पण चित्ताचं जे आरसा आहे याच्यावरती धूळ बसली आहे. कशाने? श्रीकृष्ण संकीर्तनम. हे तुम्हाला कसं काय बरं कळलं की आणखीन जास्त किचकट वाटतंय? हां समजलं ना, मग ठीक आहे, काय हरकत नाही. तर हां, शुद्ध भक्ताला आपल्या भौतिक गरजाबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते. कारण जेव्हा तो आपल्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतो तेव्हा त्याच्या प्रेममयी भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवान त्याला सर्व काही आपोआपच फिरवतात. तर आता हा शेवटचे 1-2 मुद्दे आहेत. बघा, याच्या पूर्वीनं आपण असा अभ्यास केला होता की भगवंता एखाद्या व्यक्तीच्या भौतिक गरजा आणि आध्यात्मिक गरजा दोन्हीची जबाबदारी घेतात. कुठे सांगितलं होतं? हां हां, योगक्षेमम वहाम्यहम. तेव्हा आपण म्हटलं होतं की योगक्षेमम वहाम्यहम याचा अर्थ एवढाच नाही की भौतिक गरजा देतात असं नाही, तर भगवंत त्यांची प्राप्ती करण्यासाठी पण जे आवश्यक आहे ते स्वतःच देतात. म्हणून इथे तो श्लोक इथे आणखी स्पष्ट होतो की मी त्याच्या हृदयातला अंधकार दूर करतो. म्हणजे योगक्षेमम वहाम्यहम, की भगवंत प्राप्ती करण्यासाठी त्या व्यक्तीला भगवंत स्वतःच मदत करतात. तिथं असं म्हटलं होतं ना की माझी जबाबदारी आहे त्याला दोन्ही हे करण्याची. पण त्यासाठी काय असलं पाहिजे की शुद्ध भाव असला पाहिजे. बस शुद्ध भाव म्हणजे सिंपल. हां झालं. तर आपण इथे थांबूया. कोणाचा काही प्रश्न आहे? आज ऑलरेडी जास्त लेट झाला. ठीक आहे, तुमचा प्रश्न असेल तर आपण थांबूया, किंवा असेल तर तुम्ही पुढच्या वेळेस विचारा. हां, इथे महत्त्वाचं हे आलं ना की नामस्मरणानेच हे मन स्वच्छ होतं. नामस्मरणच एका प्रकारचा दीप आहे. तर आपण एकदाच मनातून हा नाम हरे कृष्ण महामंत्र म्हणून थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.